जागी आहेत आणि असं वाटतं की दादा भर 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 चालत येतील आणि माझ्या हातातून माईक हिसकावून घेतील आणि तुम्हा सर्वांना संबोधित करायला सुरुवात करतील. खूप मोठं डोंगरा एवढं दुःख आज नियतीने आपल्या तमाम बारामतीकरांना दिलेलं आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं, अखिल तांदोळी तरुण मंडळाच्या वतीनं, वीर शिवलिंगायत समाजाच्या वतीनं, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं तुमच्या आमच्या आदरणीय दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो. मित्रांनो, माझ्या आणि दादांचे अनेक किस्से आहेत, परंतु या ठिकाणी वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मी एक दोन किस्से फक्त आपल्याला या ठिकाणी दादांच्या कार्याचे सांगतो की दादा कशा पद्धतीने लोकनेता होते आणि लोकांसाठी वेळ पडली तर ते आपला स्वाभिमान देखील मागं घ्यायचे, परंतु बारामतीच्या जनतेवरती प्रेम करायचे. या ठिकाणी मी ज्या वेळेला अखिल किरण इंगळे ते आमच्या ठिकाणी शारदा प्रांगणमध्ये श्रीमंत आबा गणपती फेस्टिवलचं आयोजन करायचं पहिल्यांदाच ठरवलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही आदरणीय अजितदादांना निमंत्रण दिलं होतं. या ठिकाणी खूप चांगली आरास आम्ही शारदा प्रांगणमध्ये केली होती. आदरणीय अजितदादांचे, वहिनींचे, ताईंचे, साहेबांचे खूप चांगले फोटो या ठिकाणी लावले होते आणि अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्याची जबाबदारी सचिव म्हणून मंडळाने माझ्यावर टाकली होती आणि त्या अनुषंगाने मी सगळ्या मान्यवरांना भेटलो होतो आणि सगळे मान्यवर त्या ठिकाणी उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित राहिले होते. आपल्या सर्वांना माहिती आहे, अजितदादा देखील गणपतीच्या उत्सवासाठी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये येतात, परंतु काही लोकांनी दादांना असं सांगितलं होतं की हा जो श्रीमंत आबा गणेश फेस्टिवल या ठिकाणी होणार आहे तो आपल्या अजितदादा तुमच्या विरोधात हा फेस्टिवल निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे दादांनी अचानकपणे येण्याचं, उद्घाटन करण्याचं या ठिकाणी टाळलं होतं. त्या ठिकाणी आमचे मंडळाचे नाना पाटील देवकते आहेत, आदरणीय सिक्की साहेब आहेत, आदरणीय सुभाषाप्पा ढोले साहेब या ठिकाणी आहेत, अशा सर्वांनी दादांना विनंती केली होती, परंतु दादांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि दादा या ठिकाणी नटराजच्या गणेश उत्सवाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी गेले. मलाही थोडंसं काही अस्वस्थ वाटलं की आपण या ठिकाणी दादांसाठीच, दादांच्या जनतेसाठी हा उत्सव ठेवलेला आहे आणि दादा या ठिकाणी का येत नाहीत, म्हणून मी नटराज नाट्यकला मंडळाच्या दारामध्ये त्या ठिकाणी जाऊन थांबलो. फार मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि मालेगावकर साहेब त्या ठिकाणी बंदोबस्ताला होते, दादा मंत्री होते आणि ते मालेगावकर साहेबांचा हात झटकून मी आदरणीय अजितदादांच्या अचानकपणे पुढे गेलो आणि थोडासा आक्रमक झालो. दादा, तुम्ही श्रीमंत आबा गणपतीच्या उद्घाटनाला का येत नाही आहात? तर त्यावेळेला दादा मला असं म्हणाले, अरे मी मंत्री आहे, तुम्ही मला न विचारता तुम्ही माझं नाव टाकलं कसं काय? शेवटी दादा पण मंत्री आहेत, स्वाभिमानी होते दादा, परंतु वीज चमकावी तसं माझ्या तोंडातून वाक्य गेलं, दादा हा माझ्या कुठला घरचा कार्यक्रम नाही, या ठिकाणी माझ्या घरची वास्तुशांती नाही किंवा लग्न नाहीये, हा सार्वजनिक गणेश उत्सव आहे आणि तुम्हाला मतदान करणारे 5,000 लोक या ठिकाणी शारदा प्रांगणला तुमची वाट बघत थांबले आहेत, दादा तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल. तसं पटकन दादांच्या लक्षात आलं, त्यांनी मानपान सगळा बाजूला ठेवला आणि ज्यावेळेला बारामतीची जनता तुमच्यासाठी तिथे थांबली म्हणले की तात्काळ माझ्या खांद्यावर हात टाकला, चल म्हणले पुढे. मी त्या ठिकाणी आलोच लगेच उद्घाटनाला आणि आम्ही पळत पळत या ठिकाणी आलो आणि आदरणीय दादांनी कुठलाही मनामध्ये काही भावना न ठेवता फक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, बारामतीच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्या मंडळाच्या गणेश उत्सवाचं उद्घाटन केलं. त्याच्या पुढच्या वर्षी अशीच एक छोटी घटना घडली होती. काही लोकांनी हा श्रीमंत आबा गणपती फेस्टिवल बंद पाडला आणि तो बंद पाडल्यानंतर सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं. आम्ही त्या ठिकाणी पहाटे 6 वाजता मुंबईला गेलो आणि दादांना सांगितलं, दादा आपला तो गणेश उत्सव आहे, काही लोकांनी बंद पाडलेला आहे. दादांना प्रचंड राग आला, अशा पद्धतीने सार्वजनिक गणेश उत्सव कोण कसा बंद पाडू शकतो? त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी प्रांत साहेबांना फोन केला, डीवायएसपी साहेबांना फोन केला, मुख्याधिकारी साहेबांना फोन केला आणि सांगितलं की चोख पोलीस बंदोबस्त द्या, ते माझं मंडळ आहे आणि तो गणेश उत्सव खूप चांगल्या पद्धतीने त्यानंतर पार पडला. अशा पद्धतीने दादांनी खूप चांगले सहकार्य सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी केलं. आज या ठिकाणी बऱ्याच जणांनी भावना बोलून दाखवल्या की आदरणीय दादा गेल्यामुळे बारामतीचा आपला विकास थांबेल, परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, दादा शरीरारूपी आपल्यातून गेलेले आहेत, परंतु दादांचा विकासाचा विचार तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे.
आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून, पार्थदादांच्या माध्यमातून, जयदादांच्या माध्यमातून आपण बारामतीच्या विकासाची गाडी अशीच पुढे नेणार आहोत आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या अजयदादांना श्रद्धांजली असणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या तमाम बारामतीकरांना निरोप दिलेला आहे की अजितदादा गेले म्हणून घाबरून जाऊ नका, हताश होऊ नका. अजितदादांनी जेवढे काही त्यांची स्वप्न बघितलेली आहेत बारामतीसाठी, जेवढे काही प्रोजेक्ट अजितदादांनी इथे आणलेले आहेत, या सगळ्याला कुठलाही निधी ते कमी पडू देणार नाहीत. कारण अजितदादा हे एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी होते, खूप चांगले मित्र होते आणि म्हणून शिंदे साहेबांनी खास सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा निधी लागू द्या, काही लागू द्या, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या जनतेच्या पाठीशी, अजितदादांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी या ठिकाणी आहे. धन्यवाद. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं 50 पेक्षा जास्त जणांना जर बोलायचं असेल तर आपल्याला वेळेकडे लक्ष द्यावे लागेल. अगदी थोडक्यात आपल्या भावना व्यक्त करायच्या. यानंतर बीजेपीच्या वतीने पांडुरंगप्पा कचरे. शोकाकुल बंधू भगिनींना, अत्यंत अनाकलनीय, अत्यंत अविश्वसनीय, मनाला चटका लावून जाणारी, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते, मार्गदर्शक यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. बारामतीकरांना आणि विशेषतः माझ्यासारख्या काटेवाडीकराला अनेक बाबी, अनेक गोष्टी, अनेक अनुभव ह्या ठिकाणी सांगता येतील, परंतु वेळेचं अतिशय बंधन आहे. म्हणून मी त्यामध्ये जास्त न जाता आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने माहीत आहे त्या पद्धतीनं आदरणीय दादांनी आपल्यावर सगळ्यांवरच प्रेम केलेलं आहे. आम्हाला सुद्धा एक, जसं पाटसकर वकिलांनी त्या ठिकाणी जाताना सांगितलं की एक विरोधक म्हणून सुद्धा एक प्रचंड मोठा मान अजितदादांमुळेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मिळत होता, तो सुद्धा आता आमचा हिरावला जाईल. आणि अजातशत्रू असलेला हा व्यक्ती, मनामध्ये कुठलीही भेदभाव न ठेवता, कुठल्याही एकदम टोकाची भूमिका न ठेवता अतिशय सर्वांना बरोबर घेणारा नेता आज आपल्यातून हरवला आहे. फार मोठी पोकळी ही बारामतीकरांच्यासाठी निर्माण झालेली आहे. बोलावं तेवढं कमीच आहे, परंतु वेळेचं बंधन राखून मी माझ्या स्वतःच्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि सायबर डायनामिक्स एम्प्लॉईज परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर मी माझ्या काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी बारामती तालुका आणि पुणे जिल्हा यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. यानंतर तैनूरबाई शेख पत्रकार, त्यानंतर संजय वाघमारे. आपण तयार आहे. त्यानंतर तानाजी पात्रकर. आपण तयार आहे. त्यानंतर नवनाथ अपुणे. आपण तयार आहे. नाव घेतल्यानंतरच पुढे यायचे. माझी सगळ्यांना शोकाकुल बंधू भगिनींनो, आज दादा आपल्यात नाहीत. फार मोठा आघात. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. ह्या लाडक्या बहिणींचा भाऊ काळाच्या पडद्याआड गेला. विश्वास बसत नाही. अत्यंत आपण कमनशिबी आहोत बारामतीकर की जसा इंदिरा गांधीच्या टायमाला देश रडला, चव्हाण साहेब गेले, वसंतदादा पाटील गेले, त्यावेळी देश रडला, तसं आता पूर्ण महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी अत्यंत अश्रू, अजून लोकांचे अश्रू थांबत नाही. आणि महान नेता त्यांनी जे उभं केलंय ते आपल्याला सांभाळायचं आहे. फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. सोहयगला गेलो, दादांची वाट बघत होतो. दादांची अचानक 10-15 मिनिटांनी गाडी आली. कागद माझ्या हातात होती. आम्ही उभा राहिलो, नमस्कार केला. म्हणले पोपटराव, शिवसाहेब, तुम्ही, मी, आपण बसून तुमचा प्रश्न सोडू. तुमच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे. ते आमचं दादांचं शेवटचं बोलणं आणि नारळ फोडताना शेवटची सभा ऐकली. कळब्यात जे काय NCP कार्यालय उभं केलं, जे शोरूम उभं केलं, माझ्या शाळेला जी 3 एकर जमीन उभी केली, ते दादाच्या माझ्या जीवाला माहिती. आमच्या माळेगाव कारखान्याचे चेअरमन माझा भाऊ इथे बसलेला आहे. माळेगाव कारखान्यासाठी काय नाही केलं. सोमेश्वरला तर ते बिचारे दोन्ही चेअरमन रडत होते, बोलायच शब्द नाही.
असा महान काम करणारा माणूस काळाच्या पडद्याआड गेला, हे फार मोठं दुःख आहे. अतिशय दादाने जेवढं काय उभं केलं ना ते आपण सांभाळायचे. दादाने लावलेली झाडं ती सुद्धा आपण सांभाळायची आहेत. आणि आपण बरं का की खरोखर जबाबदारीने काम करा. वहिनी आणि त्यांच्या त्या दोन्ही मुलांना त्यांच्या पाठीशी उभं राहून आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर 3 मिनिस्टर कसब्यात चालते. एक शंभूराजे पाटणकर, राधाकृष्ण विखे पाटील ते माझ्या मित्राचे भाऊ होते आणि एक खासदार होते. तर मी पाटणकर साहेबांना नमस्कार केला. म्हणलं भाऊ, मी ढवाण पाटील येथील शेतकरी आहे. तुमचा जो शरद नावाचा चुलता आहे तो ना आम्ही एकत्र सैनिक स्कूलला शिकलो. असं बोलणं झाल्यावर त्या पाटणकर साहेबांनी आपले तुमचे शंभूराज देसाईंनी सांगितलं की अजितदादा वित्त मंत्री होते त्यावेळी सैनिक स्कूल सातारा येथील मी एक्स स्टुडंट आहे. त्या शाळेला एकदा 50 कोट, एकदा 150 कोट आणि एकदा 300 कोट असे मिळवून दिले ना आपल्या शाळेचं भरघोस मदत करून शाळा आपली मोठी केली. या शोकसभेत आमच्या ढवाण पाटील परिवार, श्री काशी विश्वेश्वर तरुण मंडळ, आमचं धुळा 7 माध्यमिक विद्यालय आणि आमचा माळेगाव कारखाना, तर ते आमच्या कारखान्याचे चेअरमन होते. अतिशय वाईट अवस्था. धन्यवाद. यानंतर तैनूरभाई शेख, त्यानंतर संजय वाघमारे तयार आहे. मृत्यू अटळ आहे, तो कोणालाही चुकणार नाही. 26 जानेवारीचा झेंडावंदन करून तो झेंडा माझ्या अंगावर पडेल असं कुणाच्याही मनात नसेल. अशी दुर्घटना होऊन तोच झेंडा दादांच्या शेवटी अंतिम दिवशी होता. याचं दुःख सगळे बारामतीकडे जाणतात. पवार कुटुंबाचे आणि आमचे खूप जवळचे संबंध होते. खूप जणांना माहीत नाहीये, परंतु त्यांच्या घटना घडल्यावर आमच्या कुटुंबावर पूर्णपणे दुःखाचे सावट पसरले. मी माझ्या परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ईश्वर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या दुःखातनं सावरण्याची शक्ती द्यावं हीच एक प्रार्थना करतो. यानंतर संजय वाघमारे, त्यानंतर तानाजी पाथरकर. आपण तयार आहे. प्रथमतः मला दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पवार कुटुंबाच्या बारामतीकर सर्व दुःखात सामील आहेतच, परंतु इथून पुढं सर्व बारामतीकर आणि पवार कुटुंबांच्या समवेत राहून दादांचं पूर्ण स्वप्न साकार करावं एवढंच मी इथे बोलून माझे 2 शब्द संपवतो. तानाजीराव पाथरकर, त्यानंतर आकाशजी मोरे. आपण तयार आहे. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. मित्रांनो, दादांच्या बद्दल सांगायचं म्हणलं 2-3 किस्से सांगतो फक्त. की सर्वसामान्य, सर्व धर्म जाती धर्माला न्याय देणारा, गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता गेलेला जो माणूस आहे त्या माणसाचं काम करून त्या माणसाला, रडत गेलेल्या माणसाला हसत लावण्याचं काम करणारा नेता जर कोण असेल तर तो नामदार अजितदादा पवार साहेब होते. मित्रांनो, 1-2 किस्से सांगतो. की एखाद्या माणसानं जर आपलं दुःख सांगितलं, आपल्या समाजाचं दुःख सांगितलं तर दादा त्यातून मार्ग काढत होते. दादांना महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणून देखील संबोधलं जातं, कारण त्यांना त्या दुःखाची जाण होती. त्या आलेल्या माणसाचं काम करून त्याला माग कसा लावायचा हे दादांना चांगलं माहित होतं. मित्रांनो, 1-2 किस्से सांगतो. 2018 साली माझी आई आजारी होती, एका दवाखान्यामध्ये आजारी होती आणि तिथले डॉक्टर म्हणत होते की यांना पुण्याला न्यावं लागेल. तर आता काय करायचं हा प्रश्न होता. त्यावेळेस मी माझ्या डोक्यात एक फोन नंबर आला, तो 98-500 दादांचा नंबर होता. आता फोन कोणाला लावायचा तर डायरेक्ट दादांना फोन लावला. दादांना फोन लावल्यानंतर दादांना सांगितलं, दादा माझी आई अशी आजारी आहे आणि त्यांना ते संबंधित डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांना पुण्याला न्या. अरे मला म्हणले तुझं आईचं वय किती? म्हणलं दादा 60-65 वय आहे. अरे म्हणले वय जास्त नाही. मग म्हणलं दादा तुम्ही काहीतरी करा. मित्रांनो, मी त्या हॉस्पिटलच्या दारातून गेटमध्ये येऊस्तोवर मला डॉक्टरचा फोन आला की मला अजितदादा पवारांचा फोन आला होता आणि त्यांनी मला असं सांगितलं होतं. म्हणजे 2 मिनिटांमध्ये एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी फोन लावणारा हा एवढा मोठा नेता होता. दुसरा एक किस्सा झाला की माझ्या समाजातले 2 युवक
गाडीवरून खाली पडले आणि गाडीवरून खाली पडल्यानंतर एक जण त्या जागेवर एक्सपायर झाला आणि एक जण जो होता तो सिरियस झाला आणि तो सिरियस झाल्याच्या नंतर आम्ही सगळे इथनं पळून त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं बघितलं तर मी नाईट पॅन्टवर गेलो, तो फोन माझा घरी राहिला होता. तर एका मित्राला विचारलं, म्हणलं फोन दे रे. फोन घेतला तर एकूण 98 551 222 नंबर लागला. नंबर लागल्याच्या नंतर त्यांना सांगितलं, दादा हे असं असं झालंय आणि त्या युवकाला इथला सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ना, म्हणलं कुठलीही चांगली ही देत नाही, त्यांना पुण्याला न्यायचंय, जर पुण्याला नाही नेलं तर तो मरल. दादांनी एका मिनिटात त्या मॅडमला सांगितलं की त्या पोराला अँब्युलन्स उपलब्ध करून द्या. त्या पोराला अँब्युलन्स उपलब्ध करून दिली, तो पोरगा जगला. म्हणजे हजारो जणांना जगवणारा हा काळाच्या ह्याच्यामध्ये हजारो युवकांना जीवदान देणारा माणूस हा काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि आपल्यातून नेला. हे नियतीने केलेला क्रूर डाव आहे. असंख्य खऱ्या अर्थानं एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे दादा या महाराष्ट्राला कळला नाही आणि दादा या महाराष्ट्राला कुणाला सांगता आलं नाही, हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे. कारण फुले शाहू आंबेडकरी विचारधारा खऱ्या अर्थानं राबवून आज आमच्या बारामती शहरामध्ये मी दादांना एक मागच्या वेळेस पत्र दिलं होतं की आज आपला बारामतीकर एवढा नशीबवान आहे की आपल्या शहरामध्ये असा एकही समाज नाही की त्या समाजाचं समाज मंदिर नाही. आज खऱ्या अर्थाने त्या समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक प्रगती जर कुणी केली असेल तर ती आदरणीय दादांनी केली. मी एक दादांना पत्र दिलं होतं की दादा हे कुठंच होणार नाही की असा सर्व जाती धर्माचे लोक आहेत, सर्व जाती धर्माचे लोक प्रत्येक ठिकाणी आहेत, पण प्रत्येक जाती धर्माला समाज मंदिर आहे असं एक बी गाव नाही, असं कुठलंच गाव नाही की त्या गावामध्ये समाज मंदिर आहे. एवढा असा हा कर्तृत्ववान विकासाचा नेता आज आपल्यातून हिरावून गेला. या नेत्याला माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे, भावना खूप आहेत, व्यक्ती खूप आहेत बोलणाऱ्या, अगदी थोडक्यात 1-1.5 मिनिटात भावना व्यक्त करा. नाभिक समाजाच्या वतीने नवनाथ जापोणे. बारामती तालुका नाभिक संघटना आणि संत सेनारी ट्रस्टच्या माध्यमातून जे दादांना प्रदर्शन आपण करतो. मी एक समाजातला बारीक घटक आहे, पण संयोग सोसायटी म्हणजे जनता होता माझ्यासाठी. कोणतंही काम घेऊन गेल्यानंतर जर योग्य असेल ते कधी झालं नाही असं मला आठवतच नाही. दादाची तिथं साक्षीला आहेत, नगराध्यक्ष असतील किंवा मोईंगळे असतील, यांच्या देखील माध्यमातून जे कामं आपल्याला होत नाहीत, शासकीय असतील किंवा प्रशासकीय, समाजाला चांगल्या पद्धतीचे निधी उपलब्ध करून देणे, चांगलं मार्गदर्शन करणे आणि समाजाचा प्रगती करणे. जसे बारामती नगरपालिकेचा प्रगती झाली तसे बारीक घटक असलेले बारामती तालुका नाभिक संघटना, सहकार पतसंस्था आणि आमची स्वतःची सहयोग सोसायटी समोर भाई कोतवालमध्ये सभामंडपाला निधी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे आज वसतिगृहाचं देखील काम चालू आहे. ह्या माध्यमातून कमीत कमी 1.5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यायला नेता आज आम्ही गमवून बसलो, ह्याचं फार दुःख होतंय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर आकाशजी मोरे, त्यानंतर तयार आहे सुशील सोमाणी. आजच्या या शोकसभेला जमलेले माझे सर्व शोकाकुल बारामती नागरिक, आपण अत्यंत एक दुःखद भागातून चाललेला आहे, वेळेतून चाललेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या बारामतीचा एक कुटुंब म्हणलं तरी यातला एक कर्तबगार पुरुष, जो सर्वांना बरोबर घेऊन जाणारा जो कर्तबगार आहे तो आपल्यात नाही. दादांविषयी बरंच काही बोलले, बरेचसे माझ्या आधीचे वक्ते बोलले. विशेष करून 2002 सालापासून मी दादांच्या विरोधात नेहमी, त्यांच्या माणसाच्या विरोधात, त्यांच्या विरोधात नेहमी आम्ही काम करत आलो. आमच्यात मतभेद नक्की होते पण मनभेद नव्हते. मला एवढं नक्की माहिती आहे की दादांना बारामती विषयी खूप प्रेम होतं, बारामतीकरांविषयी खूप प्रेम होतं आणि आमच्यासारख्या विरोधक सुद्धा चांगली काम घेऊन गेला, समाज उपयोगी काम गेला, त्यांना ते पटलं तर ते नेहमी करायचे. म्हणजे बारामती नागरिक हा केंद्रबिंदू बांधून त्यांनी सर्व केलेलं आहे. पण विरोधक असो, कट्टर विरोधक असो, आम्ही काही बोलायचो, कधीच मनभेद नाही आमचे, कधी कोणाला काही बोलले नाही, फोन केला नाही, कधीच काय केलं. रिक्वेस्ट करायचे, तुम्ही ह्या विषयी असं मांडा, हे करा. अत्यंत चांगला हा असा आपला कर्तबगार घरातला, कुटुंबातला एक माणूस गेला. आपण सगळेजण शोकात आहोत. या शोकात आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करू, होणार नाही. पण मला एक सर्व बारामती नागरिकांना दादांना खरी श्रद्धांजली कशी व्हायची सांगतो. दादांनी अत्यंत सुशोभित बारामती केली, बारामतीचा परिसर केला. आपण सर्वांची जबाबदारी
दादांना चाहणाऱ्या लोकांची सर्वांची जबाबदारी की ही बारामती अधिकची कशी चांगली होईल किंवा जे काही केलेलं ते कसं प्रिझर्व राहील, स्वच्छता, टापटीप सगळं बांधकामं कशी उरकतील अशा पद्धतीचा आपण सगळ्यांना मानस करावा. आपण या पुढचा काळ दादांविरहित करणार, पण दादांच्या आठवणी, दादांचं मार्गदर्शन ज्या ज्या पद्धत स्वच्छतेबद्दल असेल, कामाची क्वालिटी बद्दल असेल, लोकांना समान न्याय असेल, जाती धर्मांचं न बाळगता सर्वांचं माणूस हा केंद्रबिंदू आणून काम करणारा माणूस असेल, तर हे सगळं भान सगळं वरिष्ठ लोक ठेवतील, त्यांच्यानंतरचे जे काही पदाधिकारी असतील ते ठेवतील अशी अपेक्षा बाळगतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. यानंतर सुशीलजी सोमाणी भावना व्यक्त करतील. त्यानंतर तयार राहायचे ऍडव्होकेट प्रथमेश गालिंदे. त्यानंतर तयार राहायचे सई वहिनी सातव. ऍडव्होकेट प्रथमेश गालिंदे. त्यानंतर वृद्धाश्रमच्या वतीने खजिनदार सई वहिनी सातव आपण तयार राहायचं. सर्वप्रथम दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादांनी माझ्यासारख्या युवकाला हिंदू खटिक समाजातून यावेळी नगरपालिकेमध्ये संधी दिली होती, ती म्हणजे माझ्या वडिलांची 35 वर्षांची निष्ठा. जेव्हापासून काही राजकारण समजायला लागलं तर ते फक्त दादा म्हणून हे नाव पुढे येत होतं आणि आम्हाला दादा समजत होते. उच्च न्यायालयामध्ये मी शिक्षण घेत असताना, प्रॅक्टिस करत असताना आदरणीय दादांची माझी भेट व्हायची सारखी. दादांना प्रेरणा समजून आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये काम करत होतो. आज माझ्यासारखा युवक सगळीकडून आम्ही निशब्द आहोत, काही बोलायला गोष्टी नाहीयेत, पण हाच संकल्प केला की इथून पुढे दादांनी बारामती स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्यासाठी त्यांची जी प्रयत्न केले तेच आम्ही इथून पुढे जपू आणि हीच माझी कृतीतून दादांना श्रद्धांजली असेल. यानंतर वृद्धाश्रमच्या वतीने सई वहिनी सातव आणि त्यानंतर साधू बल्लाळ आपण तयार राहायचं. नमस्कार. आज दादांच्या समोर बोलण्याची अशी संधी येईल असं कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. कारण नेहमी इच्छा असायची की दादांच्या समोर व्यक्त व्हायचं, दादांच्या समोर आपण जे काही छोटं मोठं काम करतो ते दादांना करून दाखवायचं. कारण आपण शेवटी माणसंच आहोत आणि माणसासारखं राहून आपण या समाजासाठी काम करत राहायचं ही दादांची शिकवण आहे. 2006 साली दादांच्या आशीर्वादाने लग्न करून दुसऱ्या शहरातून बारामतीसारख्या तालुक्यामध्ये आले. सुरुवातीची 2006ची बारामती आणि आत्ता 2026ची बारामती जमीन आसमानचा फरक आहे. आज हे मी सांगायला नको, कारण कोल्हापूरसारख्या शहरातून आले त्यावेळेला वहिनींच्या ज्या वेळेला 2010 साली मी जवळ गेले एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून, ज्यावेळेला वहिनींनी एन्व्हायरमेंटल फोरमचे मेंबर म्हणून मला तिथे काम करण्याची संधी दिली आणि वहिनींच्या सोबत काम करायची संधी मिळेल, त्यानंतर मला दादांच्या बरोबरही 2017-18 मध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि 2017-18 मध्ये ज्या वेळेला काम करायची संधी मिळाली त्यावेळेला सुरुवातीच्या काळात आपलं सरकार नव्हतं. 2 वर्ष दादा नेहमी बारामतीसाठी वेळ द्यायचे आणि तसाच 2017-18च्या नवनियुक्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यासोबत पार्टी मिटिंग घ्यायचे आणि त्यावेळेला खरं दादांना खूप जवळून पाहिलं आणि दादांची काम करायची पद्धत आणि दादांची शिकवण त्या वेळेपासून आज तागायत मनामध्ये ठेवून आपण इथून पुढेही प्रत्येक जण दादांची, वहिनींची आणि पारदादा, जयदादा यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या बारामतीकरांची जबाबदारी आहे की आपण ती परिपूर्ण करायची आहे. जी कामं, जी स्वप्न दादांची होती त्याला आपण सगळ्यांनी मिळून हातभार लावून इथून पुढच्या काळामध्ये ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली दादांना होईल. दादा असं व्यक्तिमत्व आहे की आपल्याला श्रद्धांजली देण्या इतपत आपण मोठे नाहोत की आज आपल्यात दादा नाही आहेत
आणि आज आपल्याला सगळं समोर अंधारमय दिसतंय की बारामतीमध्ये इथून पुढे काय होईल, कसं होईल. शेवटी परमेश्वर आहे, दादांची शिकवण आहे, दादांचे आशीर्वाद आहेत आणि वहिनींच्या स्वरूपात मिळणारी आपल्याला जी ऊर्जा आहे ती आपण सगळ्यांनी समोर ठेवायची आहे. आणि माझ्यासारख्या आणि माझ्या जमलेल्या भगिनी असतील, बंधू असतील, वडीलधारे असतील, यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण जी दादांची स्वप्नातली बारामती आहे ती पूर्ण करून दाखवायची आहे. एवढीच मी इथे इच्छा व्यक्त करते. आणि आम्ही तांदूळवाडी वृद्धाश्रम आणि एन्व्हायरमेंटल फोरम या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. नमस्कार. यानंतर साधू बल्लाळ आपल्या भावना व्यक्त करतील. त्यानंतर तयार राहायचंय अनिकेत मोहिते. खरं तर आज बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व जाती धर्माला घेऊन आज ही भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय दादांची इथं होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मी एवढंच म्हणेन, दादा आता आमच्या व्यथा तरी मांडू कुणा. दादा आता आमच्या व्यथा तरी मांडू कुणा. दादा परत या ना पुन्हा. ही परिस्थिती आम्हा कार्यकर्त्यांची. खरं तर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली ही माझ्याकडनं अपेक्षित नव्हती. खरं तर दादा आज बी उद्या बी आमच्यामध्ये आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हा नेता, कधी जातीचं पाठीचं राजकारण न करणारा हा राजा माणूस आज तुमच्या माझ्यातून गेला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भर सभेत एक सर्वसामान्य कुटुंबातला मी कार्यकर्ता, परंतु दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मोठ्या मनाने माझं नाव घ्यायचे हा नेता आज आपल्यातून गेला. माझी या शोकसभेच्या निमित्ताने सगळ्यांना विनंती राहील की बारामतीच्या ज्या नेत्याकडे जी जबाबदारी दिली त्या नेत्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्याला आपल्याशी करून पुढच्या काळामध्ये दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकोप्याने राहणं काळाची गरज आहे. कारण मित्रांनो, हा जाणता राजा होता. हा दादा ही तुमचा आमचा दादा नव्हता, तर ही सगळ्या देशाचा ह्या महाराष्ट्राचा दादा होता. दादा तुम्ही गेले, परंतु बारामतीला पोरके करून गेले. ही कधीही दादा तुमच्यासारखं नेतृत्व या बारामतीला लाभणार नाही. म्हणून दादा मी जाता जाता एवढंच म्हणेन, दादा तुम्ही परत या, दादा तुम्ही परत या. मी एवढीच श्रद्धांजली दादाच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा जोमाने आपण कामाला लागू एवढंच सांगतो. दादा आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचे विचार पुढे नेणं हीच आज त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. यानंतर अनिकेत मोहिते आपल्या भावना व्यक्त करतील. त्यानंतर नवनाथ बल्लाळ आपण तयार राहायचं. जय भारत, जय संविधान. बांधवांनो, अनिकेत मोहितेंची म्हणजे एका बारामतीच्या युवा कार्यकर्त्याची ओळखच आहे की सत्ताधारी पक्षांना विरोध करणारा, उपेक्षित, शोषित, पीडित, वंचितांच्या व्यथा मांडणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख होती आहे. पण हे होत असताना आज आता आल्यापासून मी बऱ्याच गोष्टी दादांच्या कार्याच्या, कर्तृत्वाच्या ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये जर आपल्या सर्वांचीच एवढी दादांच्या प्रती निष्ठा आहे आणि आपण दादांना म्हणतो की दादा एक परखड व्यक्तिमत्व होतं, स्पष्ट व्यक्तिमत्व होतं आणि सर्वांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व होतं. आणि मग आपण दादांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून हे सर्व गुण आपल्या अंगी सुद्धा यायला हवे. स्पष्टपणे आपण सुद्धा बोलायला शिकावं. कारण मी एक छोटे प्रसंग सांगतो किरण दादा, की ज्या वेळेस अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये जाती आणि धर्माच्या मध्ये हल्लोळ चालला होता,
त्याच्यामध्ये दादांनी एक वाक्य बोलले की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहे, आणि त्याच्यावरती काही दुसऱ्या विचारधारेचे लोक बारामतीमध्ये आले आणि तिथं त्यांनी निषेध व्यक्त केला सुयोगच्या बाहेर. जो अनिकेत मोहिते लहानपणापासून जसा हा चळवळीमध्ये आला, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बुद्धांचे विचार सांगणारा अनिकेत मोहिते, दादांप्रमाणेच मी तुम्हाला आता सांगितलं की आपण जर दादांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांचे व्यक्तिमत्वाबद्दल बोलत असेल तर ते व्यक्तिमत्वाचं आपण सुद्धा अनुकरण केलं पाहिजे. तर त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा दादा अनिकेत मोहिते बारामतीच्या बाहेर आला, त्या लोकांचा विरोध केला, आणि विरोधच नाही केला तर अजितदादांच्या समर्थनात हितच बारामती नगर परिषदेच्या समोर विरोधात असताना देखील दादांच्या समर्थनात, दादांच्या वक्तव्याच्या समर्थनात विशाल जाधव असतील, अभिजित काळे मेंबर असतील, आम्ही सर्वांनी मिळून ती सभा घेतली. आणि त्या सभेमध्ये महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणवला जातो. म्हणजे हे युद्ध हे कोणाच्या व्यक्तीच्या विरोधातलं नाहीये, हे विचारधारेचं युद्ध आहे. आणि ती विचारधारा दादांनी त्यांच्या विचारातून जपली होती. दादांनी शेवटपर्यंत छत्रपती संभाजी राजेंचा उल्लेख स्वराज्य रक्षक म्हणूनच केलेला आहे. तुम्ही सर्वांनीच पाहिलं असेल ते. हे गुण हे स्पष्टपणाने पुढे यायचं, लोकांना सांगायचं, सत्य लोकांना सांगायचं, हे गुण आपल्या अंगी सुद्धा असावं, म्हणजे माझ्या सहित सगळ्यांच्याच अंगी असावं. हेच तर महाराष्ट्राचं काम आहे, हेच तर महाराष्ट्राचं देण आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र अशांत होत असेल त्यावेळेस सत्याच्या बाजूने उभा राहणं हेच आपण सुद्धा त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. दुसरा प्रसंग माझ्या बाबतीतला, दादांच्या माझ्या संपर्कातला, तर थॅलेसेमिया आजार आहे, रोग आहे. थॅलेसेमिया सारखा आजार म्हणजे बारामतीमध्ये सोमनाथ कवडे सर असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो, बऱ्याच पेशंटला भेटलो. त्यांना दर 10 दिवसाला रक्त भरावं लागतं. आज राज्यामध्ये त्याचे मोठ्या उपाययोजना राबवले जातात. पण मी दादांकडे अनेकदा या गोष्टीसाठी आम्ही सोमनाथ सर, आम्ही असेल, भास्कर दामोदरे असतील, आम्ही दादांपाशी गेलो होतो. दादांनी आता ह्या 17 तारखेला मला वेळ दिली होती. ह्या 17 तारखेला दादा येणार होते, मला वेळ दिली होती. मला उठायला थोडासा उशीर झाला, त्यामुळं जो व्यक्ती मला दादांना भेटवणार होता त्याने मला 28 कॉल केले होते. मी उठलो नाही लवकर आणि ती भेट आमची राहिली. आणि त्या भेटीमध्ये बारामतीमध्ये थॅलेसेमिया सेंटर उभं राहावं अशी माझं पत्र दादांना होतं. आणि जर तुमच्या सर्वांच्याच मनामध्ये जर काही करण्याची इच्छा असेल तर बारामतीमध्ये थॅलेसेमिया सेंटर व्हावं एवढी या दादांच्या शोकसभेच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या थॅलेसेमिया सेंटरला अजितदादा पवारांचं नाव असावं अशी आशा इथं बाळगतो. आणि माझे दादांचे जे काही आमचा उपेक्षित वर्ग आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच जाती धर्माच्या लोकांना, मनुष्यांना, महिलांना, मुलांच्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी जे भारताचं संविधान बनवलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून जे राज्य करते त्या बॉडीवरती जातात. मुख्य हे होतात, उपमुख्यमंत्री होतात, आणि ते जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते मंत्री होतात. आणि त्याच्यामध्ये अजितदादा पवार यांचा वाटा म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, महाराष्ट्र आहे. मी पण दादांच्या अपोजिटच होतो, पण मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये नाव अजितदादांचं चालायचं. म्हणजे मुख्यमंत्री होता का नव्हता हे पण माहित नाही आपल्याला, की उपमुख्यमंत्र्याचं एवढं नाव चालायचं की दादा आज इकडे गेले, दादांनी ह्या योजना मांडल्या, दादांनी हे आणलं, ते आणलं. त्याच्यामध्ये जे काही 19-20 राहायचं, जे काही अधोरेखित राहायचं, जे काही डोळ्याआड राहायचं ते मांडायचा आम्ही प्रयत्न करायचो प्रामाणिकपणे विरोधक म्हणून. असं सगळं असताना एक उमदा नेता आपल्यामधून आपण गमावलेला आहे. त्याचं दुःख आमच्या सर्वच आंबेडकरी चळवळीला, त्याचं दुःखद अंतकरणापासून म्हणजे खरंच मनापासून सांगतो की ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मी सोशल मीडियावरती पोस्ट सुद्धा करू शकलो नाही. अतिशय थरारक होतं. मी काळूराम चौधरी यांना फोन केला, मला सर्वात प्रथम मंगलदास निकाळजींचा फोन आला आणि ती गोष्ट समजल्याच्या नंतर काळूराम चौधरी यांना फोन केला तर काळूराम चौधरींच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं. ज्यांचं अख्खं आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात भूमिका मांडण्यात गेलं त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं. एक मानव म्हणून म्हणजे मानवतेच्या चळवळीतून पुढे आलेली लोक, माणूस म्हणून अजितदादांना आमचा कधीही विरोध नव्हता आणि नसेल ही कुणालाच नाही. मानव कल्याणासाठी झटण्यामध्ये जे काही उपेक्षित लोक राहतात त्यांच्यासाठी आम्ही कायम त्यांची बाजू मांडत राहू. आणि अतिशय दुःखद अंतकरणाने अजितदादांना भावपूर्ण आदरांजली देतो आणि थांबतो. यानंतर नवनाथजी बल्ला भावना व्यक्त करतील, त्यानंतर ॲडव्होकेट धीरज लालबेगे आपण तयार राहायचंय. माझी सगळ्यांना नम्र विनंती राहील
की अजूनही 30 पेक्षा जास्त नावं शिल्लक आहेत. त्यामुळे सगळ्यांनी थोडक्यात भावना व्यक्त करूया आणि वेळेअभावी पुढे काही जणांच्या भावना व्यक्त करायला वेळ मिळाला नाही तर आपण समजून घेऊया, कारण हा आपल्या बारामतीकरांचा कार्यक्रम आहे. आज या ठिकाणी सर्वांच्या डोळ्यातले अश्रू सांगतात की या बारामतीचा कैवारी गेला. बारामती या नेत्याच्या दुःखाच्या सागरात सर्व लहानांपासून थोरांपासून माझ्या माता भगिनी असतील सर्वांच्या डोळ्यात आज 4था-5वा दिवस आहे तरी अश्रूच्या धारा थांबत नाहीत. हेच नेत्यावरचं, माझ्या दैवतेवरचं प्रेम दिसून येत आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता चळवळीत काम करत असताना, कुठलीही पार्श्वभूमी नसताना आज इथपर्यंत आहे, या आदरणीय दादांमुळेच आहे. या दादांच्या माध्यमातून काम करत असताना जे ताकद दादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली की त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची कामं झाली पाहिजे. बोलण्यासारखं बरंच आहे, वेळ कमी आहे. सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजली बोलायची आहे. 2 मिनिटं या नेत्यासाठी अपुरे आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता, ते कधीच विचार सोडून कधी दादा वागले नाहीत. माझ्या शोषित पीडित कष्टकरी कामगार शेतमजूर दीनदबले दळीत सर्वांचा विकास डोळ्यापुढे ठेवून दादा नेहमी काम करत असायचे. सांगण्यागो बरंच आहे, पण लोकसभेच्या अगोदर घरकुलच्या विषयात मी एक दादांना प्लॅन दाखवला होता. त्यावेळेस सचिन शेठ सातव असतील, पयास शेख तिथंच होता. दादांनी प्लॅन पाहिल्यानंतर म्हणले लोक तयार आहेत का रे? दादा म्हणलं लोक तयार आहेत. ते पाहिल्यानंतर सगळं बघितलं. त्यावेळेस मुख्य अधिकारी रोकडे होते. रोकड्यांना सांगितलं ते प्लॅन दाखवलेला आहे. तर माझ्या बरोबर करण शाह होते, किकले साहेब होते. बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की हा प्लॅन कशाचा आहे. प्लॅन दाखवल्यानंतर दादा म्हणले ए शिवो, तो काय प्लॅन दाखवतो ते बघ, त्या लोकांकडनं पैसे घेऊ नको, त्यांना मोफत घर बांधून दे. असा म्हणणारा नेता आमच्यात नाही. आम्ही निवडणुकीत त्या विषयावर लढलो. मी सांगायचो की तुम्हाला घर फक्त दादा देऊ शकतात. मनात खंत राहिली की तुमच्या डोक्यावरचा पत्रा घालून तुम्हाला पक्क्या घरात स्लॅबच्या घरात दादाच आणू शकतात. या 2 गोष्टीवर तिथल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून दिलं. मरेपर्यंत विसरता येणार नाही उपकार एवढे दादांनी माझ्याकडे केले. दादांकडे कुठली तक्रार नेली, हॉस्पिटल मेडिकलचे काम सारखं घेऊन जायचो. माझ्या बायकोला मेडिकल कॉलेजवर संधी दिली. माझ्यासारखा कार्यकर्ता कुठलीही नसताना निवडणुकीच्या काळात हे ठिकाण नाही बोलण्याचं, पण अनेक लोक कोटी कोटी रुपये घेऊन पक्षाकडे मागणी करत होते की आम्हाला संधी द्या. मी दादाकडे भेटलो आलो आणि गप होतो. मला काही माहित नव्हतं, पण मला माहित होतं की दादा मला नेहमी संधी देणार आहेत. या दादांनी संधी दिल्यामुळं माझ्यासारे कार्यकर्ते इथं उभं आहे. अजून बरेच काय बोलू शकतो, पण या ठिकाणी वेळ कमी आहे. मी सर्वांच्या भावना लक्षात घेता पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि हे दादांनी जो विकास पुढच्या 20-25 वर्षाचा विकास करून ठेवलेला आहे ते पुढे नेण्याचं काम तुम्हाला आम्हाला आदरणीय वहिनी साहेब असतील, पारदादा असतील, जयदादा असतील यांच्या माध्यमातून करायचं आहे. त्यांना सर्वांनी मदत करा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने व बौद्ध संघटनेच्या वतीने माझे दैवत, आपले सर्वांचे दैवत आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतो. यानंतर ॲडव्होकेट धीरज लालबिगे, त्यानंतर तयाराचे काळूरामजी चौधरी. सगळ्यांना विनंती अगदी थोडक्यात भावना व्यक्त करायच्या. मध्ये जागा आहे, मागे उभे असणाऱ्यांना विनंती आहे की प्लीज आपण बसून घ्या. आज या ठिकाणी आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण उपस्थित आहात. खरं तर दादांचे फोटो आपल्याला नेहमी बघायची सवय आहे, पण ह्या अशा स्थितीत फोटो बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं कधी. आपल्यासाठी आदरणीय अजितदादा हे शेवटचं टोक होते. कुठलाही सर्वसामान्य नागरिक असेल किंवा कार्यकर्ता असेल किंवा आपले स्थानिक नेते असतील, कधी किती मोठं काम असलं तरी मुंबईला किंवा दिल्लीला जाण्याची गरज पडली नाही. आपल्याला फक्त सहयोगपर्यंत जावं लागत होतं आणि तिथे गेल्यानंतर किती मोठं काम असलं तरी ते काम आपलं मार्गी लागत होतं. आपले बारामतीकर आणि दादांचं काय नातं होतं याच्यावरती फक्त मी थोडक्यात बोलतो. कुणी लिहिलंय मला माहित नाही, परंतु ज्या वेळेस ही दुर्घटना आपली घडली त्यावेळेस ते मी बघितलं
आणि एक मनाला ते एकदम अशी लागणारे वाक्य होते ते. प्रिय दादा, उठा, कॅनवाय लावलाय, स्टाफ रेडी आहे, दौरा सुद्धा ठरलाय. 8 वाजून गेलेत, एवढा उशिरा कोणी झोपतं का? आणि आपले अजितदादा तर मुळीच झोपत नाहीत. भल्या पहाटे उठून 6लाच घराबाहेर पडणारा आमचा कामाचा माणूस आज एवढा उशिरा का झोपून राहिलाय? दादा, काही दुखतंय का? बरं वाटत नाहीये का? आजारी पडलात का? दादा सुद्धा माणूसच आहे. रोजच्या धावपळीतून त्यांनाही आरामाची गरज असती हे आम्ही विसरूनच गेलो होतो. तुमचा फोन 24 तास चालू राहिलाच पाहिजे असा आमचा अट्टाहास. कारण 2-4 तास जरी दादा नॉट रिचेबल झाले की महाराष्ट्रात उलथापालथ व्हायची. जवळपास 24 तास होऊन गेले दादा, तुमचा फोन, तुम्ही स्वतः नॉट रिचेबल आहात. महाराष्ट्र संपूर्ण सुन्न झाला आहे. दादा उठा, तुम्ही कालपासून बारामतीत आहात असं कळतंय. नियमाप्रमाणे सकाळी उठून जनता दरबार घ्यायला पाहिजे. सहयोगच्या दारात निवेदने तुमची वाट बघत आहेत. बारामतीकर उठायच्या आधी विकास कामांचा आढावा घ्यायला एक फेरफटका मारायचा आहे. टपरीवरचा चहा घेत आपल्या माणसांना आधार द्यायचा आहे. दादा उठा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या. प्रचाराचा झंझावात घेऊन महाराष्ट्रभर फिरायचे, लाडक्या बहिणींना भेटायचे, विकासाचं बोलायचं, पत्रकारांची फिरकी घ्यायची, लोकांना हसवायचे. दादा उठा, सगळे पवार कुटुंब एकत्र आले आहे. बारामतीत जनसागर लोटलाय. तुम्हाला भेटायला आले. अगदी दरवर्षी दिवाळीला भेटतो तसेच. स्टेजवर सगळे दिसत आहेत, फक्त आमचा दादा दिसत नाही. दादा उठा, अजून बरीच लढाई बाकी आहे. एवढ्यावर थांबून कसं चालेल? तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवणं अजून बाकी आहे. तुमच्याशिवाय इथले रस्ते अपूर्ण आहेत. भिंती वळंब्यात राहणार नाहीत. मैदाने अस्वच्छ होतील. बागा फुलणार नाहीत. फुले उमलणार नाहीत. दादा, बघवत नाही तुम्हाला असं निश्चित पडलेलं. उठा, मुसळेंना बोलवा, स्टाफला ओरडा. कालपासून तुमचे बारामतीकर दारात उभे आहेत. त्यांची काय अडचण आहे हे विचारा. रात्रभर काय गैरसोय झाली का हे बघा. 10 वाजता दादांचा शेवटचा दौरा आहे म्हणे. उठा लवकर, काटेवाडीला जायचंय. मोठा कार्यक्रम आहे. आपले दादा अनंतात विलीन व्हायला निघाले. दादा उठा, हा अखेरचा निरोप आणि हा शेवटचा नमस्कार. एवढीच भावपूर्ण श्रद्धा. यानंतर बहुजन समाज पक्षाच्या वतीने काळूरामजी चौधरी, त्यानंतर राजेंद्र स्वाभिमानीच्या वतीने राजेंद्रनाथ ढवण पाटील आणि त्यानंतर ॲडव्होकेट सुभाष अप्पा ढोले आपण तयारायचे. त्यानंतर दिलीपराव शिंदे. प्रथम तर सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज जन्म झाल्यापासून मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आणि ह्याच्यासाठी हे कधी ह्याच्यात नव्हतं. मला ज्यावेळी मी पुण्याला निघालो होतो
आणि कार्यकर्त्याचा बुधबागेवरून फोन आला. फोन आल्यानंतर धनुसत्तेचा त्याच्यातून आवाज मी ऐकला. पाय लटलट लटलट उडायला लागले आणि डोळ्यातून पाणी यायला लागले. मी माझा दादांनी बी सांगितलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की माझी हयात दादांच्या विरोधात गेली, परंतु दादाने एवढा स्पष्ट आणि विचाराचा पक्का बारामतीत मला नाही वाटत दुसरा कोणी असेल. आणि निवडणूक झाली, माझी मुलगी निवडून आल्यानंतर दादांनी मला बोलवून घेतलं आणि माझ्याकडून तिथं शब्द घेतला होता की काळूराम आपल्याला बारामतीचा अजून चांगली करायची, आणि माझ्याकडून आंबराईचं राहिलं होतं ते तर दादांनी जाहीर सभेत बी कबूल केले. आंबराईचं जे राहिलेलं आहे त्या झोपडपट्टीचं काम करायचं आहे, तुला तिथं माझ्याबरोबर उभं राहावं लागेल. मी दादांना तिथं बी शब्द दिला की दादा मी त्या ह्याच्यासाठी मी तुमच्याबरोबर असेल. मी आज तुमच्या देखील परत शब्द देतो की मी त्या कामासाठी तुमच्याबरोबर असेल. तुम्ही दादांच्या शब्दाप्रमाणे तुम्ही बी पक्के राहा. आणि जी बारामती दिसती, माझा जन्म इथंच झाला, जी बारामती दिसती ती बारामती फक्त एकट्या दादांचे. मी जी बघितलेली आहे ती, मी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहीण कुमारी मायावतीजी आणि प्रदेश कमिटीच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजेंद्र नाना ढवाण पाटील, त्यानंतर ॲडव्होकेट सुभाषप्पा ढोले, त्यानंतर दिलीपरावजी शिंदे. दुसरं महत्त्वाचं सांगायचं राहिलं, मी जे जाहीर केलं होतं, मी माझे झेडपीला आणि पंचायत समितीला उमेदवार आहे, परंतु मी आता झेडपीला आणि पंचायत समितीला प्रचार करणार नाही. दादांसाठी फार मोठी श्रद्धांजली, या ठिकाणी फार मोठा त्याग आपण सगळ्यांनीच केलेला आहे. यानंतर राजेंद्र नाना ढवाण पाटील. आज या ठिकाणी आपण आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजलीसाठी इथं जमलेलो आहे आणि असा प्रसंग येईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. प्रथमतः मी माझ्या संघटनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांतर्फे, माजी खासदार राजू शेट्टी साहेबांतर्फे आणि सर्व शेतकऱ्यांतर्फे या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शकापूल बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बऱ्याच आठवणी अशा आहेत की त्या सांगण्यासारख्या आहेत. ज्या ठिकाणी आपण श्रद्धांजली ठेवली त्या ठिकाणी 2012ला जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचे आपण सगळे साक्षीदार असताना इथं खासदार राजू शेट्टींनी अमरण उपोषण केलं आणि ते करत असताना त्यानंतरचे पुढचे प्रसंग, त्यानंतर 2014ला झालेलं सत्तांतर, त्यानंतर ज्यावेळेस आम्ही सगळे शेतकरी मुंबईला जात असताना, चालत जात असताना दादांशी झालेला संवाद, दादांनी केलेलं सहकार्य, दिल्लीतलं दूध आंदोलन असेल किंवा इतर सगळी जी आंदोलनं असेल त्या बाबतीत झालेली सगळ्या चर्चा, शेतकऱ्यासाठी काम करत असताना मग पूर परिस्थितीचं अनुदान असो, दुष्काळाचं अनुदान असो, वेळोवेळी या ठिकाणी दादांनी केलेलं शेतकऱ्यांसाठी काम यासारखे भरपूर आहे. आपल्याला सांगायला या ठिकाणी दादांच्या बाबतीत शेतकऱ्यांसाठी केलेली कामं भरपूर आहेत. तसा दादांचा माझा परिचय आपल्याला आश्चर्य वाटेल की 1978 साली ज्यावेळेस शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे ॲग्रिकल्चर ट्रस्टवर ज्यावेळेस गाई आणि कुक्कुटपालनाचे कोर्स व्हायचे त्यावेळेसपासून कैलासवासी शिवाजीराव जामदार असतील, कैलासवासी माळेगावचे डायमंड मामा तावरे असतील, मामा वायाळ असतील, मी असतील, ते दादा बरोबर त्यावेळेस बसायचो. त्यावेळेस पासून दादांचं माझ्या ह्याच्यात. त्यानंतर मी माळेगाव कारखान्यात संचालक म्हणून असताना ती दिलेली जबाबदारी, व्हाईस चेअरमनची दिलेली जबाबदारी आणि त्यांची काम करण्याची पद्धत जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. या ठिकाणी मी माझ्या ढवाण पाटील परिवारातर्फे सर्व आमच्या शेतकरी बांधवातर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या शेतकऱ्यांतर्फे दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली करतो. खासदार राजू शेट्टी साहेब, माजी खासदार, या ठिकाणी सांगण्यासारखं भरपूर आहे.
या ठिकाणी रविकांत तुपकर त्या दिवशी आले, दशरथ सावंत ज्यांचं वय वर्ष 81 होतं, राजू शेट्टींचे बंधू आले. असे महाराष्ट्रातून शेतीसाठी काम करणारे, शेतकऱ्यांसाठी काम करणारे, शेतकऱ्यांसाठी झटणारे सर्व शेतकरी या ठिकाणी आले. मी या ठिकाणी ढवाण पाटील परिवारातर्फे, माळेगावच्या सर्व शेतकऱ्यांतर्फे आणि माझ्या सकाळी बरोबर चालणारा माझा ग्रुप, त्या ग्रुपतर्फे या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी शांती. ओम शांती, ओम शांती. सर्व मान्यवरांना विनंती, अगदी थोडक्यात भावना व्यक्त करूया. यानंतर ॲडव्होकेट सुभाष आप्पा ढोले, त्यानंतर दिलीपरावजी शिंदे आणि त्यानंतर तयार राहणार आहे माजी नगराध्यक्ष कैलासरावजी चव्हाण. आपल्या या पक्ष कार्यालयामध्ये किंवा पक्ष कार्यालयाच्या बाहेर मी विविध प्रसंगाच्या निमित्तानं किंवा विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं असंख्य वेळा माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. परंतु आज अशा या प्रसंगी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमामध्ये प्रसंगी बोलण्याचा प्रसंग येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु नियतीने तो प्रसंग आज आणलेला आहे. 2 दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी सकाळी आपल्या सर्वांनाच अत्यंत धक्कादायक, विश्वास न बसणारी आणि क्लेशदायक, दुःखदायक अशी बातमी समजली आणि सकाळी 7 वाजताच्या सुमारास झालेला सूर्योदय 8:46 विमानाचा अपघात झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या दृष्टीनं त्याच वेळेस सूर्यास्त झाला. एक झंझावात थांबला, एक विकासाचं वादळ थांबलं, एक धाडसी विकासाचं ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व अनंतात विलीन झालं. सुमारे 1990च्या दरम्यान आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार अजितदादांनी बारामतीमध्ये आपल्या कामाला सुरुवात केली. सामाजिक, क्रीडा, राजकीय विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ज्येष्ठांना बरोबर घेतलं, युवक त्यांच्याकडे आकर्षित झाले, मोठा जनसंपर्क त्यांनी केला आणि मोठा जनसमुदायही त्यांनी जमवला. 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि ज्येष्ठांनी आणि युवकांनी सर्वांनीच आदरणीय पवार साहेबांच्याकडे विनंती केली की अजितदादांना लोकसभेची उमेदवारी द्या. त्याप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसनं अजितदादांना उमेदवारी दिली आणि अजितदादा त्यावेळेस 4,37,293 एवढं मतदान घेऊन विजयी झाले. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 3,36,263 एवढं मताधिक्य त्यांनी मिळवलं होतं. संसदेमध्ये, दिल्लीमध्ये आणि सर्वत्रच त्यांचं कौतुक होतं. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं, एवढा तरुण मुलगा, तरुण उमेदवार आणि एवढं मताधिक्य. आणि अजितदादांनी त्याच्यानंतर मागं वळून कधीच बघितलं नाही. 7 निवडणुका त्यांनी विधानसभेच्या लढवल्या, जिल्हा परिषद, राज्य बँक या सर्व निवडणुकांनी त्या सामोरा गेले आणि त्यामध्ये त्यांनी विजय संपादित केला. मी एका ठिकाणी त्यावेळेस बोलताना म्हणालो होतो की अजित दादा यांचं नाव अजित आहे, जो कधीही कुणालाही जिंकता येणार नाही. याचाच अर्थ ते कधीही पराजित होणार नाही. आणि ते नाव त्यांनी शेवटपर्यंत सार्थ ठेवलं आणि त्यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी प्रत्येक वेळी सोनं केलं. 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं, 11 वेळा आपला अर्थसंकल्प सादर केला आणि या संधीचं सोनं करून त्यांनी बारामती शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा आणली. सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी विकास केला आणि आपण तो सर्वांनी पाहिलेला आहे. 1990 मध्ये मी
राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस आयचा अध्यक्ष होतं, शहराध्यक्ष. तेव्हापासून पुन्हा आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष झालो आणि एवढ्या कालावधीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या अजितदादांच्या आणि पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या, या सर्व निवडणुकांची जी प्रचाराची जबाबदारी धुरा ही मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, संस्थांच्या आणि संघटनाच्या जोरावर मी या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवली आणि दादांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम मला सातत्याने लाभलं. मला यावेळी एक मराठी कवितेची वेळ आठवतीये. अर्ध्यावरती खेळ सोडून अधुरी राहिली कहाणी, ही अजितदादाच्या बाबतीत खरी ठरतीये आणि खरोखरच अजितदादा आपल्याला अर्ध्यावर सोडून गेलेले आहेत. परंतु अजितदादांचं जे स्वप्न होतं विकासाचं ते आपल्याला सर्वांना पूर्ण करायचं आहे आणि अजितदादांना फक्त आपलं जे स्वप्न राहिले अपूर्ण ते आता कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. ते आपल्याला पाहायचं होतं की अजितदादांनी मुख्यमंत्री पदावर बसावं, ते आपल्याला कधी आता पाहता येणार नाही. परंतु विकास जो आहे तो आपल्याला सर्वांनी बरोबर घेऊन करायचा आहे. एवढंच मी या प्रसंगी बोलतो. अजितदादांना विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण करून मी माझी बोलतो. यानंतर दिलीपरावजी शिंदे. मी प्रथमतः बांदरवाडी ग्रामस्थाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बारामती जिल्हा यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कोरोना काळातली 21 मे तारीख सकाळच्या 7 वाजले होते. माझ्या बंगल्याच्या समोर दादांचा कॅनवाय आला आणि सुनबाई मला घरात सांगत आले की फार मोठ्या गाड्या आपल्या दारात आल्या. त्यावेळेस दादा चालत येत होते आणि त्यांच्याबरोबर सचिन शेठ आणि संभाजी नाना होळकर बरोबर होते. समोर आले, मला म्हणले दिलीपराव तुम्ही इथं? मी म्हणलं या ठिकाणी मी आता नवीन बंगला घेतला राहिली. मला त्यांनी विचारलं की या ठिकाणी सरकारी जमीन कुठे आहे? म्हणले शेजारी, माझ्या प्लॉटच्या शेजारी आहे. म्हणले या ठिकाणी आपण 100 मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह बांधतोय. आमची चर्चा झाली. सचिन शेठ आणि संभाजी नाना होळकर शेजारी होते. मी सहज त्यांना म्हणलं दादा मी तुम्हाला एक पत्र दिलं की बांदरवाडी बारामती नगरपालिकेमध्ये घ्या. त्यांनी ताबडतोब प्रांताला शेजारी बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की बांदरवाडी, मेडद आणि मळद हे आपल्या नगरपालिकेमध्ये घ्या. आणि मला वाटतं त्याची सगळी प्रोसिजर पूर्ण झालेली. माझे आता सचिन शेठ अध्यक्ष आहेत, ते सर्व नगरसेवक आहेत की जे राहिलेली जी अपुरी बांदरवाडी घ्यायची बारामती नगरपालिकेत समाविष्ट करायचे ती करून घ्यावी. ही दादांना आमच्या बांदरवाडीच्या वतीने श्रद्धांजली ठरेल. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना पदाधिकाऱ्यांना सांगेन, जो बारामतीचा विकास आहे तो इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही सगळे एक संघ राहून, एकरूप राहून हा विकासाचा गाडा असाच पुढे घेऊन जावा. ही एक मोठी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी नगराध्यक्ष कैलासरावजी चव्हाण, त्यानंतर तयार राहायचे विनोदजी पवार. आपण शोकसभा झाल्यावर सगळ्यांची मनोगत झाल्यावर पुढे येऊन दर्शन घेणार आहात. सगळ्यांना विनंती जागेवर बसून राहणार. व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यातील सर्वच बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला ते तुमचे माझे दैवत, या महाराष्ट्राचं प्रखर नेतृत्व, या महाराष्ट्राचं प्रभावी नेतृत्व, या बारामतीकरांचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन हे तुम्हा आम्हासाठी अत्यंत दुःखदायी आणि क्लेशकारक अशी घटना आहे.
एखादा प्रचंड महाकाय वृक्ष वादळामध्ये उन्मळून पडावा, त्या पद्धतीनं ते आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व त्या विमान अपघातामध्ये उन्मळून पडलं आणि होत्याचं नव्हतं झालं. प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक माय माऊलीच्या, प्रत्येक मातेच्या, प्रत्येक आईच्या वडिलांच्या डोळ्याचा बांध त्या ठिकाणी थांबू शकत नव्हता. लहान लहान बालकं सुद्धा दादा दादा करून टीव्हीकडे बघून रडत होती. अशी अत्यंत वेदनादायी परिस्थिती या शहरामध्ये निर्माण झालेली होती, राज्यामध्ये निर्माण झालेली होती. आता इथून पुढचा काळ खऱ्या अर्थानं दादांनी लावलेली शिस्त, दादांचा प्रामाणिकपणा, दादांची इमानदारी, त्यांच्या निष्ठा आणि त्यांनी जोपासलेला उन्नती, उत्कर्ष, प्रगती, विकासात ध्यास, यालाच खऱ्या अर्थानं आपण नजरेसमोर ठेवून दादांनी दिलेली मूल्य जपण्याचा, जोपासण्याचा प्रयत्न आपण इथून पुढच्या काळामध्ये करावा. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. प्रत्येकाच्या भावना या ठिकाणी अनावर झालेल्या पाहून अंतःकरणाला वेदना होत आहेत. दादा तुमच्या माझ्यात आज नाहीत, परंतु दादा तुमच्या माझ्या अंतःकरणाच्या कट्ट्यामध्ये सदैव राहतील, हीच आपल्या प्रत्येकाची मनोमन भावना आणि अपेक्षा असतील. भविष्यकाळ विचारात घेऊन इथून पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पवार परिवारच्या सोबतीनं चालणाऱ्या राजकारणाच्या सोबतीनं चालण्याचा आपण इथून पुढच्या काळामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. ज्या दिवंगत अजितदादा पवार साहेबांनी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या नावाचा ध्यास घेतच प्रत्येक सभा गाजवल्या, त्या पुरोगामी विचारधारेच्या आमच्या सहकार्याला, त्या आमच्या नेत्याला मी या ठिकाणी बारामती शहराच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर RSSच्या वतीने विनोद पवार भावना व्यक्त करतील. त्यानंतर सन्माननीय जिल्हाध्यक्ष संभाजीनारायण होळकर आपल्या भावना व्यक्त करतील. ज्याचं कधीही मोल करता येणार नाही असं एक अमूल्य रत्न केवळ बारामतीसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी माननीय अजितदादा पवार यांच्या रूपानं आपल्याला लाभलं होतं. संघामध्ये एक गीत म्हटलं जातं, कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. या गीताप्रमाणे अजितदादा अखंड कार्यमग्न होते. केवळ बारामतीचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करण्याचं ध्येय उराशी बाळगून सतत कार्यमग्न राहणारं एक थोर व्यक्तिमत्व आपल्यातून अनपेक्षितपणे निघून गेलं आहे. माननीय अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राचे फार नुकसान झाले आहे. संपूर्ण पवार कुटुंबियांच्या आणि बारामतीकरांच्या दुःखात आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सहभागी आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं माननीय अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. यानंतरचं भावना व्यक्त होण्यापूर्वी सुधाकरजी माने बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाही आहेत, त्यामुळं फक्त दादांना या ठिकाणी नमस्कार करतात. गेली 35 वर्ष दादांचा सहवास सातत्याने त्यांनी अनुभवलेला आहे. काय बोलू, याच भावना गेले 4 दिवस सबंध महाराष्ट्राच्या आहेत. आपण बारामतीकरांच्या आहेत. बारामतीकरांनी कुटुंब प्रमुख गमावलेला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील महत्वाची व्यक्ती जेव्हा आपल्यातून निघून जाते त्यावेळी जे घडतं ते सबंध महाराष्ट्राचं घडतंय. या सगळ्यांनी दादांचा खूप सारा वेळ आणि दादांसमवेत वेळ घालवल्यामुळं त्यांच्या भावना अनावर होत आहेत. त्यांना माहिती आहे की आज आपण काय किंमत मोजतोय. ही पोकळी, हे नुकसान कधीच भरून येणार नाही याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे आणि म्हणून शब्द फुटत नाहीत. अश्रूंना आवर घालावा लागतोय. नाना बोलू शकत नाहीत अशी आत्ताची अवस्था आहे.
दादांना रिसीव करायला नाना गेलेले होते. विचार करा, सगळ्यात पहिल्यांदा तिथे होते, त्यांच्या मनावर काय आघात झाला असेल की त्यांना घेऊन यायचंय, नेहमीसारखा दौरा, नेहमीसारखं सोबत घेऊन यायचंय. पण नानांना यावेळी वेगळंच काहीतरी सोबत घेऊन यावं लागलं. अख्खा महाराष्ट्र गेली 4 दिवस जागेवर थांबलेला आहे, कोणाला काही सुचत नाहीये. त्यामुळं सगळ्यांना नम्र विनंती असणार आहे की दादांचं जे स्वप्न होतं ते आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन पूर्ण करावं लागणार आहे, आणि हीच दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे. यानंतर मी मंगलदास निकाळजे यांना विनंती करणार की आपण भावना व्यक्त करायच्या आहेत. त्यानंतर प्रदीपजी शिंदे आपण तयार राहायचे. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींना, गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचं मी काम करतोय, विरोधात काम करतोय. अनेक प्रश्न या बारामतीमधील मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. विरोधात काम करत असताना देखील जे प्रश्न आम्ही मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला, त्या प्रश्नांवरती अजितदादांनी ते सोडवण्यासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे. बारामतीचा विकास होत असताना बारामतीमध्ये काही ठिकाणी जो विकास राहिलेला आहे त्या ठिकाणचे प्रश्न मांडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला. आताच झालेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये देखील आमराई परिसरातील जो काही विकास राहिलेला आहे त्या ठिकाणचा प्रश्न आम्ही सातत्याने मांडला. त्याच्यावरतीच दादांनी एका भाषणामध्ये सांगितलं की माझ्याकडून त्या ठिकाणचा विकास राहिलेला आहे, तो मला पूर्ण करायचा आहे. आणि ते पूर्ण करत असताना तिथल्या लोकांची देखील साथ हवी. त्या ठिकाणचा विकास करताना वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी सोबत आहोत. अतिशय दुःख झालं 28 तारखेची जी घटना घडली, सकाळीच बुजुबा येथील कार्यकर्त्यांचे फोन आले आणि अशी घटना झाली. आणि त्या विमान अपघातामध्ये कोणीच राहिलं नाही असं सांगण्यात आलं. हातपायाचा थरकाप उडाला आणि मनामध्ये अतिशय दुःख झालं की आपल्यातील माणूस, आपल्या बारामती कुटुंबाचा माणूस आज आपल्यात राहिला नाही. हे दुःख झालं. आदरणीय दादांनी कधीही विरोधात काम करतोय, विरोधात बोलतोय, विरोधात घोषणा देतोय, आंदोलन करतोय म्हणून कधीही मनामध्ये राग ठेवला नाही. आणि त्यांच्याकडे सत्ता आहे, सर्व काही आहे, याचा वापर करून कधीही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती अन्याय केला नाही किंवा आमचा आवाज दाबण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. त्या उलट आम्ही जे प्रश्न मांडतोय त्याच्यावरती लक्ष वेधून ते प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी दादांनी प्रयत्न केलेले. आमदारकीचं इलेक्शन होतं आणि आमदारकीचं इलेक्शन असतानाच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची बायपास सर्जरी झाली होती आणि मी दादांच्या विरोधामध्ये आमदारकीला उभा राहिलो होतो. आणि
दादांच्या विरोधामध्ये उभं राहिलेला असताना बाळासाहेब आंबेडकर कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये नव्हते, कारण त्यांची बायपास सर्जरी झाली होती आणि बायपास सर्जरी झाली असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना घरी आणण्यात आलं आणि घरी आणल्यानंतर आमदारकीचं इलेक्शन असताना देखील एवढा व्यस्त टाईम असताना देखील आदरणीय अजितदादा पवार हे बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी गेले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना काळजी घेण्यास विनंती केली. एवढ्या मोठ्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये देखील बाळासाहेब आंबेडकर यांची विचारपूस करणं ही आमच्या त्या कार्यकर्त्याला मनाला लागणारी होती. त्यामुळं दादांच्या विरोधात आमची जी लढाई होती ती विचारांची लढाई होती, व्यक्तिशा कोणतीही लढाई नव्हती आणि राहणार देखील नाही. त्यामुळं अशा या दादांना मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भावना व्यक्त केल्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने प्रदीपजी शिंदे. बारामती तालुका मराठा सेवा संघाची भवन यांच्या वतीने मी आदरणीय दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. जिजाऊ भवन सारखे आता मगाशी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की प्रत्येक समाजातल्या समाज घटकांसाठी दादांनी बारामती शहरामध्ये असं कुठंच महाराष्ट्रात नाही आहे असे समाज मंदिरं बांधून दिले. त्यापैकी जिजाऊ भवन एक आहे. त्या जिजाऊ भवनच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी दादांनी कायमस्वरूपी जी सोय केली हे दादांचं खरं काम आहे. अनेक अकॅडमी, त्या अकॅडमीमधनं अनेक जाती धर्माचे तिथनं 5-25 अधिकारी होऊन गेले हे दादांचं खरं काम आहे. आणि दादांना जसं आपण डोक्यात घेऊन नाचतोय त्याचप्रमाणे दादांना डोक्यात घेऊन पण आपण नाचून दादांचे अभिप्रेत असं काम बारामतीकरांनी करावं एवढंच मी बोलून थांबतो. यानंतर ॲडव्होकेट अशोकराव जिंगोले काँग्रेस पक्षाच्या वतीने, त्यानंतर ख्रिश्चन समाजाच्या वतीने अब्राहम श्रीवास्तव तयार राहायचे, त्यानंतर सयाजी गायकवाड आपण तयार राहायचं. काँग्रेस पक्षातर्फे आणि स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी जी संघटना आहे त्या संघटनेतर्फे मी आज या ठिकाणी श्रद्धांजलीवाला उभा आहे. अवघड निशब्द आपण म्हणतो पण खरंच 2 दिवस बारामती अक्षरशः निशब्द होती. कुठे हॉर्न वाजत नव्हते, कुठे गाड्या नव्हत्या, जसं काय संचारबंदीच आहे असं वाटत होतं. ज्यावेळी 91 साली अजितदादांना तिकीट द्यायच्या बाबत चाचपणी करत होते शरद पवार साहेब, त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना त्यांनी विचारलं, उद्धवराव गुलांना, भाई गुलाम अलींना, की अजितदादांना जर तिकीट दिलं खासदारचं तर काय रिॲक्शन होईल. आमचे वडील म्हणाले की साहेब, अजितदादा हा धडाडीचा कार्यकर्ता आहे, त्यांना तुम्ही खासदारकीचं तिकीट द्या, कोणीही घराणेशाहीचा आरोप करणार नाही त्याची तुम्ही खात्री बाळगा. आणि खरंच अजितदादांना त्याप्रमाणे तिकीट दिल्यानंतर कोणीही घराणेशाहीचा आरोप केला नाही, कारण अजितदादांनी कार्य करून हे पूर्ण केलेलं आहे. कालच महात्मा गांधीची पुण्यतिथी होती, हुतात्मा दिन. त्या दिवशी स्वातंत्र्य सैनिक संघटनेमार्फत अजितदादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. मी आता जास्त काय बोलत नाही, 2 शब्द बोलून मी माझ्या भावना व्यक्त केल्यात आणि अजितदादांना श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी थोडक्यात आपल्या भावना व्यक्त करूया. यानंतर पास्टर अब्राहम श्रीवास्तव, त्यानंतर सयाजीराव गायकवाड आपण तयार राहायचं. एक 2-3 मनोगत आपण अजून घेणार आहोत, त्यानंतर सांगता आपण करणार आहोत, कारण 20-25 नावं आहेत आणि एवढ्या सगळ्यांची भावना व्यक्त होणं या वेळेत शक्य नाही. बरेच वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड या ठिकाणी बांधलेल्या ब्रिजला संत मदर तेरेसा हे नाव देण्यात आलं आणि त्यानंतर या ठिकाणी मार्केट यार्डला एक राजकीय सभा होती आणि त्यावेळेस चर्चचे माझे सहकारी काही म्हणाले, पास्टर आपण जाऊन दादांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना बुके द्यायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस बरीच गर्दी होती. दादा वर होते आणि मी बसलो. दादांनी वरून मला पाहिलं की चर्चचे पास्टर फादर आज इथं आलेले आहेत आणि त्यांनी एकाला सांगितलं त्यांना जाऊन विचार काय काम आहे, इथं कसं काय आले. आणि आम्ही सांगताना सांगितलं जे केलं त्यासाठी. आम्हाला पहिलं वर बोलावलं
बुके आम्ही त्यांच्या हातामध्ये दिला आणि दादांनी हळूच माझ्या कानात सांगताना सांगितलं, पुन्हा अशा व्यासपीठावर तुम्ही यायचं नाही. आणि आज मला त्याच व्यासपीठावर पुन्हा यावं लागलं. बारामतीतल्या प्रत्येक समाजाकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं, त्याचप्रमाणे ख्रिस्ती समाजाकडेही होतं. चर्चसाठी बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आणि वेळ काढून येत असत, विचारपूस करत असत. मागील 3 दिवस ख्रिस्ती समाजातील प्रत्येक कुटुंब या दुःखात सहभागी आहे. बारामतीतला सर्व ख्रिस्ती समाज, सर्व ख्रिस्ती धर्मगुरू, आम्ही सर्वजण पवार कुटुंबीय आणि सर्व शोकाकुल जे आम्ही आहोत, आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आणि सर्व समर्थ परमेश्वर ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्या परमेश्वराकडे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही प्रार्थना केलेल्या आहे. संपूर्ण पवार कुटुंब, सर्व दुःखित व्यक्ती यांचं सर्व समर्थ देव आणि सांत्वन करावं, त्याची कृपा आणि अनुग्रह प्रत्येकासंगती असावं. शेवटचा असणार एक विचार मांडत आहे आणि गीत एक प्रमाणे आहे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, एके दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हातच घ्यावे. दादांनी आम्हा सर्वांसाठी पुष्कळ दिलेलं आहे. आता त्यांची असणारी ही वृत्ती आम्ही घेऊन त्यांचा सन्मान करणं आणि त्यांना आदरांजली देणं ही आमची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यांनी एक वारसा आमच्याकडे दिलेला आहे, तो पुढे घेऊन जाऊयात. म्हणजे असणारी बारामती त्यांच्या जी स्वप्नातली होती ती आहे तशीच पूर्णतेच आहे. देव आपणा सर्वांना आशीर्वाद देव आणि आपणा प्रत्येकाचं सांत्वन करू. अगदी थोडक्यात भावना व्यक्त करूया. यानंतर सयाजी गायकवाड, ॲडव्होकेट अविनाश गायकवाड आपण तयार राहायचे. त्यानंतर जी नावं आहेत ती सगळी नावं कार्यकर्त्यांनो, ठीक आहे. जी नावं माझ्याकडे आलेली आहेत असं वाटायला नको की मला बोलायचं होतं पण नाव नाही घेतलं. ती सगळी नावं मी वाचून दाखवणार आहे, पण त्या सगळ्यांना भावना व्यक्त करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ती नावं घेतल्यानंतर आपण उपनगराध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नगराध्यक्ष या भावना नंतर घेणार आहोत. शकोकुळ कार्यकर्त्यांनो, सूर्याच्या आधी उगवणारा सूर्य, सूर्याच्या आधी उगवणारा सूर्य 28 तारखेला मावळला. इतिहासातल्या पावडातलं एक कडवं त्या दिवशी मला आतुरतेनं जाणवलं की मावळे म्हणायचे, लाख मेले तरी चालतील, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. त्या दिवशी खरोखर बारामतीकरांच्या, महिलांच्या, माझ्या बांधवांच्या, संपूर्ण महाराष्ट्रात जो हाहाकार आला की दादाची महाराष्ट्राला आणि बारामतीला खरोखरच गरज आहे, त्या वाक्यावरती मला आठवलं. या पवार कुटुंबाच्या वतीनं संपूर्ण बारामतीचे टाकारी समाज बांधव आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. अजितदादांना त्यांच्या अथवा दीर्घ शांती लाभावं असं टाकारी समाजाच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. ॲडव्होकेट अविनाश गायकवाड. खरं तर बसलेले असा एकही व्यक्ती नसेल की ज्याचा दादांशी जवळून संबंध आला. त्यामुळं वेगळा वेळ काही घेत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा दादा असतील, अशी लोक तळागाळातल्या ज्या वंचित जाती आहेत त्यातल्या घटकांना जवळ घेण्याचं जे कसब होतं दादांमध्ये, त्यामुळं सर्व समाजाला, सर्व स्तराला संधी मिळायचं जे साधन होतं ते आमचं साधन काल खुंटलेलं आहे. बारामतीत विकासाचा कार्यक्रम घेऊन त्या संबंधित डिपार्टमेंटकडून मंजूर करून मंत्रालयात नेऊन तिथून निधी आणून आलेला निधी नीट वापरला जातो हे पाहून शनिवारी सकाळी पहाटेपासून सचिन शेटला घेऊन कामाची क्वालिटी बघण्यापर्यंत एवढं काम करणारं नेतृत्व पुन्हा होणार नाही. कारण एखादा आमदार असला तो आपलं काम मंत्रालयात जमा करेल आणि ते डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट हे सगळं होत राहतं, परंतु कामाच्या सुरुवातीपासून टोकांपर्यंत लक्ष घालणारा नेता आपल्यातून गेलेला आहे. काही काळातच असे नेतृत्व तयार होतं, असं नेतृत्व आपल्यातनं गेलेलं आहे. जास्त काही बोलत नाही, परंतु भारतीय टाकारी समाज संघाच्या वतीनं, माझ्या टाकारी समाज संघाच्या वतीनं, गायकवाड परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. गेले 2.5 तास आपण सगळेजण आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. तर ज्यांची नावं आले ती मी कृपया या ठिकाणी वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच बोलायचं होतं.
त्या सगळ्यांच्या वतीने राहिलेले मान्यवर आता फक्त बोलणार आहेत. जी नावं माझ्याकडे आली आहेत त्यामध्ये अनिलजी कदम, त्याचबरोबर अरविंदजी बगाडे, सोमनाथजी गजाकस, त्याचबरोबर गणेशजी शिंदे, कैलासजी शिंदे, ॲडव्होकेट अमरेंद्र महाडिक, विजयदादा गालिंदे, प्रमोदजी डिंबळे, पंकज गादिया, अनिल राहुल इंगुले, ज्ञानदेव बुरुंगले सर, शुभम आईवडे, तसेच घनश्याम शिंदे परिवहन महामंडळाच्या वतीने, पास्टर शरद रावडे, संजयजी दुधाळ, डालचंद गुप्ता, आकाश वाघमारे, विजयताई खटके, बी डी गायकवाड, देव सर, मोहन भटियानी, श्रीनाथ शेलार, राजेंद्र रेडेकर, अमोल तोरणे, सोमेश कल्याणकर आणि वीर शैव समाजाच्या वतीने प्राची अमोल हिरेमठ, अभिजित काळे या सगळ्यांना भावना व्यक्त करायच्या आहेत. मी वाचलेली नावं 25 आहेत आणि इथून पुढे 25 जणांनी भावना व्यक्त केल्या तर कमीत कमी आपल्याला अजून 1.5 तास लागणार आहे. तर वेळेचा विचार करूया. भावनांना मला माहिती आहे की ही पोकळी हे दुःख भरून येणार नाही. 4 दिवस आपण ते भोगतोय आणि पुढची कितीतरी वर्ष आपल्याला ही पोकळी म्हणजे जाणवणारच आहे. त्यामुळे आज थोडंसं आपण संयम ठेवूया. पुन्हा आपल्याला भावना व्यक्त करायला मिळतील त्यावेळेस करूया. आता या सगळ्यांच्या पैकीचं फक्त आता अली असगर पुढे आले, त्यांना मी 1 मिनिटामध्ये भावना व्यक्त करणार. त्यानंतर उपनगराध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नगराध्यक्ष भावना व्यक्त करतील आणि आपण शोक सभा संपवणार आहोत. इथं जमा असलेले सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, सर्व समाजातल्या लोकांनी इथं दादांबद्दल अनेक काय त्यांच्याबरोबर घडलेले जी घटना आहेत त्याच्याबद्दल बोललेले आहेत. मी फक्त इथं माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने व दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि इथे थांबतो. या ठिकाणी एक श्रद्धांजली अर्पण करतोय बारामती तालुका मंडप मालक असोसिएशन आणि कामगारांच्या वतीनं. बारामतीमध्ये कुठलाही कार्यक्रम असला की बारामतीकरांना तो सण वाटायचा. त्याचं कारण आदरणीय दादांप्रती या मंडप असोसिएशनचं असणारं प्रेम. आदरणीय दादांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली पाठवली. ते बोलू शकत नाही. दादांच्या सभा, त्यांचा झंझावात करण्यात त्यांना आनंद वाटायचा. रात्रंदिन ते काम करायचे. त्या सगळ्या परिवाराच्या वतीने दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. यानंतर मी उपनगराध्यक्षा सौ श्वेता योगेश नाळे यांना विनंती करेन आपण या ठिकाणी भावना व्यक्त करणार आहात. त्यानंतर शहराध्यक्ष किरण भाऊ इंगळे आणि त्यानंतर नगराध्यक्ष बोलणार आहेत. आज इथे दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपल्यावरती जी वेळ आली ते खूप मोठं दुर्दैव आहे आपलं. मी एकाच दुःखामधून आता कुठेतरी बाहेर पडलीये. त्यातून आता हे मला दुसरं दुःख दिलंय. 2016 मध्ये म्हणजे जेव्हा माझ्या मिस्टरांचं नगरसेवकसाठीचं जे तिकीट होतं ते काढलं गेलं, त्यांना ती संधी नव्हती दिली. त्यावेळेला दादांनी बोलवून त्यांना सांगितलं होतं की योगेश आत्ता तू काम कर, पुढच्या वेळेला तुला ही नक्की संधी मिळेल. शब्दाला पक्क असणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे आपले दादा. कधीही ते शब्दाला बदलणारे असे नव्हते. ज्या वेळेला आत्ता ही संधी आली ती संधी त्यांनी आमच्या कुटुंबाला दिली आणि मला नगरसेवक पदासाठी तिकीट दिलं. नगरसेवक पद मिळून आम्हाला तिथं नाही थांबवलं तर त्यांनी उपनगराध्यक्ष पद दिलं, शिक्षण सभापतीचं पद दिलं. असं खूप आनंद त्यांनी आमच्या कुटुंबाला दिला. त्याचबरोबर दादांनी लोकसभेच्या वेळेला माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की आपल्याला फॉर्म भरायला जायचंय, तुझा ट्रान्सपोर्ट आहे तर तू एक टेम्पो तयार कर की ज्याच्यामध्ये आपण सगळेजण पुण्यामध्ये फॉर्म भरायला जाऊयात. त्यावेळेला काही सिच्युएशन अशी झाली की तेव्हा आपल्याला टेम्पो तिथं नेता नाही आला. पण आत्ता अशी वेळ आली आमच्या कुटुंबावरती की दादांसाठी तो रथ आम्हाला तयार करावा लागला आणि शेवट आम्हाला दादांना त्या रथातून न्यावं लागलं. तोही शब्द दादांनी माझ्या मिस्टरांना दिला होता की योगेश आत्ता नाही तुझा टेम्पो नेता आला पण एकदा नक्की ना नक्की मी तुझ्या टेम्पोत बसेल. आणि ती वेळ माझ्या कुटुंबावरती आली. आज हे सगळं कुटुंब फक्त माझं एकटीचं नाहीये, आज दादांचं हे सगळं कुटुंब आहे. जेव्हा माझ्या मुलाचा काही कारणाने आजारी होता, 3 वर्षापूर्वी त्याचं निधन झालं, त्यावेळेला मी दुःखात असताना स्वतः वहिनी मला भेटायला घरी आल्या. त्यांनी सांगितलं की श्वेता तुला यातून बाहेर पडावं लागेल, तुझ्या लेकीसाठी तुला उभं राहावं लागेल.
आज त्याच पद्धतीनं सुनेत्रा वहिनी साहेब असतील आपल्या, यांची 2 मुलं असतील, जयदादा, पार्थदादा, ते सुद्धा आज दादांच्या पाठीमागे ह्या कुटुंबासाठी उभं राहिली आहेत. तर आपण सर्वांनी त्यांना साथ देऊया आणि दादांचं स्वप्न पूर्ण करूया, एवढंच बोलून मी थांबते. यानंतर महिला शहर अध्यक्ष सौ अनिताताई गायकवाड. आज बुधवारचा दिवस म्हणजे महिलांसाठी काळाचा दिवस होता. प्रत्येक महिलेच्या तोंडात न्यायचं आणि ताई खरं एक आहे. मी म्हणायची थांबा जरा, आपल्याला फक्त टीव्हीत दिसतंय, अजून काही खरं नाहीये. पण ज्यावेळेस मी एक जणाला फोन केला की दादा हे खरं आहे का, हो खरं आहे म्हणल्या, आमच्या महिलांची पायाखालची जमीनच सरकली. प्रत्येक महिलेला असं वाटत होतं की आपल्या घरातला एक कर्ता पुरुषच गेलाय. का तर दादांनी तसं कामच केलं होतं. आज दादांनी बारामतीचं नाव भारतात नाही तर जगाच्या नकाशावर गाजवलं होतं. कारण का तर दादांचं काम बोलत होतं. आज ज्यावेळेस मुंबईला जायचं होतं, महिलांचा मेळावा होता, त्यावेळेस आमचं टार्गेट होतं की बारामतीच्या महिला जास्त दादांच्या सत्कारासाठी जायचं. मी 6 बस घेऊन बारामतीतनं चालले होते, तर दादांचा 10 वेळा फोन यायचा, आणि तर तू चाललीस पण ह्या महिलांची सोय होईल का, ह्या महिलांची जेवणाची खाण्याची, हा दादा सगळं झाले. म्हणजे ह्या दादांचा आपल्या बारामतीकरांच्यासाठी किती जीव होता हे मी तुम्हाला सांगत नाही. ज्यावेळेस लाडक्या बहिणींचे पैसे मंजूर झाले त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की 25,000 राख्या आपण दादांना घेऊन देवगिरीच्या बंगल्यावर जायचं. आम्ही 25,000 राखे घेऊन दादांकडे गेलो. आम्हाला माहित नव्हतं, दादांची आधी परवानगी घ्यावी लागती. गेलो तिथं बंगल्यावर थांबलं. दादा आम्ही विचारलं आम्हाला दादांना भेटायचंय. तिथं लोक म्हणले की तुम्ही परवानगी काढली का. म्हणलं नाही, आम्हाला माहित नव्हतं परवानगी काढायचं. पण तिथनं एक जण आला, ताई थांबा, तुम्ही एवढे लांब आलात ना, दादा तुम्हाला नक्की भेटतील. आमच्या महिलांच्या पण मनात होतं की नाही आपल्याला दादा भेटणारच आहे, कारण का आपलं तेवढं त्यांच्यावर जीव आहे, त्यांचा पण आपल्यावर जीव आहे. तर आम्ही थांबलो, एक तास थांबलो. तर ते लोक काय म्हणले आता तुम्हाला दादा भेटणार नाही. आम्ही ठरवलं आपल्याला दादांना भेटूनच जायचंय. आम्ही सिद्धिविनायकला गेलो, सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं. गणपतीला म्हणलं गणपती बाप्पा जर आमच्या मनात दादांविषयी प्रेम किंवा दादांचं आमच्याविषयी प्रेम असेल तर आम्हाला दादांची खरोखर भेट होणार आहे. तर तिथं पोचतोय, दर्शन घेताय की फोन आला, दादा आले ती या लवकर. गेलो तिथं, दादांनी निघाल्याच्या तयारीतच होते. दादांना मी सांगितलं नाही की मी बारामतीची महिला अध्यक्ष आहे, फक्त सांगितलं की दादा आम्ही बारामतीच्या महिला आहोत. दादांनी लगेच म्हणले या. म्हणजे आमच्याकडे राखेंचे एवढे मोठे बॉक्स होते, खूप जड होते, ते आम्हाला उचलत नव्हते. दादा पुढे आले, दादांनी स्वतः आमच्या हातातले बॉक्स घेतले. आम्हाला म्हणले तुम्हाला काही एवढं भावनिक व्हायची काही गरज आहे का. अगं आधी तर एवढं भावनिक व्हायचं नसतं. म्हणलं नाही दादा आम्ही ठरवलं होतं तुमच्याकडे यायचं. दादा लगेच ओरडले, पण लगेच म्हणले जावा, सगळ्यांना नाश्ता वगैरे करून जावा. आतापर्यंत दादांनी फक्त आणि फक्त बारामतीच्या विकासाचाच विचार केला. मला आठवत नाहीये की कधी दादांची फॅमिली असं 1 महिना तरी ते कुठं फिरायला गेलेले. फक्त दादांच्या मनात आपल्या बारामतीचा विकासच असायचा. दादा जरी बाहेर गावी कुठे गेले ना तर सांगायचे, तिथलं सीन त्यांना आवडलं ना, म्हणायचे मला तिथला फोटो काढून द्या, मला माझ्या बारामतीसारखं तसंच करायचं. एवढं दादांचं बारामतीसाठी प्रेम होतं. आज 2-3 महिन्यापूर्वी आम्ही पुण्यामध्ये मिटिंगला गेलो. सचिन भैया होते, सुभाष सोमानी होते. एक जण दादांना म्हणला दादा मला बारामतीचं सांगायचं, हे तू बस म्हणले, मला सगळं माहितीये, तुला माहितीये का घार जशी आकाशात उडते तिचं लक्ष सगळं तिच्या पिल्लांकडे असतं. तसं म्हणले मी कुठे जरी असलो ना तर माझं सगळं लक्ष माझ्या बारामतीकरांसाठी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते दादा आपल्यातनं गेलेली नाहीये, दादा आपल्यामध्येच आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की वहिनींच्या दादांच्या पूर्ण फॅमिलीसाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटते. आणि असं अजूनही वाटत नाही की दादा आपल्यातनं गेलेले नाहीये. हे वेळेचे खूप महत्व होते, दिली नाही वेळेनी साथ. वेळेच्या एवढं. या ठिकाणी गौरीजी गोरे, मौलाना अल्ताफ, त्याचबरोबर अत्तार भावी यांची पण नावं यामध्ये आहेत. यानंतर शहराध्यक्ष किरणभाऊ इंगळे भावना व्यक्त करतील. एकूण किती भावना किंवा किती मनोगत व्यक्त झाली या भाषणानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. नुकतीच माझी दादानी माझ्यावर बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाची
मागच्या 25 तारखेला जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी देत असताना दादांचे 4 शब्द माझ्या कानात सारखे ऐकत आहे. किरण, मी तुला ही जबाबदारी देतो आणि तू चांगलं काम करशील ह्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. माझं दुर्दैव असं की 25 तारखेला कार्यालयाचा चार्ज घेतला आणि या ऑफिसच्या बाहेर माझा किंवा बारामतीकरांच्या वतीने मला नको तो कार्यक्रम घ्यायला लागला. दादांची एक शिकवण म्हणा किंवा दादाने मी म्हणायचे की थांबायचं नाही. मी बारामतीकरांना फक्त सांगू इच्छितो, आपला नेता काय उंचीचा होता हे सगळ्याला माहिती आहे. बारामती थांबणार नाही, बारामतीचा विकास थांबणार नाही. आपली बारामती ही चांगली राहील याबाबत बारामतीकर म्हणून आपण अतिशय दक्ष राहूया. आणि दादांचं जे स्वप्न होतं की माझी बारामती ही राज्यात नव्हे, देशात नव्हे, तर आपल्या जगाच्या पातळीवर एक चांगलं शहर, एक उत्तम शहर, एक चांगलं सामाजिक वातावरण म्हणून किंवा एक वेगळ्या उंचीचं शहर असावं, ते स्वप्न पूर्ण करण्याकामी आपण सर्व एक होऊन दादांच्या त्या स्वप्नाची पूर्ती कशी होईल याचा विचार करून पुढे जाऊया. मी थांबतो. किरण भाऊ यांच्या मनोगतानंतर शेवटचं भावना व्यक्त होतील नगराध्यक्ष सचिनजी सातव. 40 जणांनी आतापर्यंत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि अजून 25 बाकी आहेत, पण त्या सगळ्यांना वेळ देऊ शकत नाही. त्याबद्दल मी खूप माफी मागतो, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि नगराध्यक्ष सचिन शेठ सातव. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. काल मला एक होतकरू मुलीचा एक मेसेज आला, तो मी वाचून दाखवतो आपल्या सर्वांसाठी. तो मेसेज मधल्या सगळ्या गोष्टींचं जर काय आपण आकलन केलं तर दादा कसे होते आणि शेवटच्या लहान मुलांपर्यंत ते कसे, त्यांनी आपल्या कामाचा ठसा कसा उमटवला होता याचं वर्णन फार छान होतं. आदरणीय दादा एक तर वक्तशीर, निडर, समाजासाठी जगणारा, मिश्किल पण तितकाच रोखठोक मांडणारा, प्रत्येक क्षेत्रात सखोल अभ्यास करणारा, लोकांचं कौतुक करणारा आणि कोणी भटकलेलं दिसलं तर त्याला सरळ करणारा आमचा लोकनेता, बारामतीने नाही तर संपूर्ण देशाने गमावला. विकासाच्या प्रत्येक गावात विकास कामे प्रत्येक गावात होत असतात, पण बारामतीचा विकास होण्यामागं एक दूरदृष्टी होती, ती तुमची, दादांची. सकाळी 5 वाजता उठून 6 वाजता विकास कामं पाहणारा आणि बांधकाम वरंब्यात नाही रे इथपासून तर दाराला वेगळ्या बिजागरी आणि त्याला लावलेले स्क्रू काल वेगळे लावले, असं तुमचं बारीक लक्ष. हे कोणी केलं असेल किंवा करेल असं ऐकलं नाही, पण तुम्हाला हे सगळं करताना प्रत्येक बारामतीने पाहिलं, मग तो वृद्ध असो का लहान मूल असो. आता तुम्ही इथं नसाल, तुमचा दौरा आणि तुमचा औरा दोन्ही नसेल. तुमच्याशिवाय बारामतीकरांची आमची स्वप्नही विचार केली नाही, पण तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या कामात आम्ही तुम्हाला पाहू. तुमच्याही ते येण्याने, आमच्यामध्ये मिसळण्याने तुम्ही नकळत आम्हाला खूप काही शिकवलं होतं. तुमच्याशी प्रत्येक माणसाचं नातं जोडलं होतं. जे तुम्हाला भेटले आहेत किंवा नाहीत,
प्रत्येकाला ही पोकळी जाणवेल. एकच वादा अजितदादा म्हणणारे आमचे बारामतीकर, आता तुम्हाला एक वादा देऊ इच्छितो. तुम्ही बारामतीकरांसाठी, इथल्या जनतेसाठी पाहिलेले आणि केलेली विकास कामे आपण जपू व करू. तुमच्या नेत्रांनी पाहिलेली बारामती ही आता बारामतीचा प्रत्येक नागरिक जबाबदारीने पार पाडेल. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय सगळं अवघड जाईल, मार्ग कठीण बनेल, पण आम्हाला जमेल त्या लेवलनी बारामतीला तुमच्या स्वप्नातली बारामती बनवण्याचा आणि ते जपण्याचा प्रयत्न करू. हा एकच वादा आमच्या अजितदादाला, हीच आमची आदरांजली असेल. दादा तुम्हाला. वैष्णवी शिरीष कुलकर्णी. खरं तर जो आघात आपल्या सर्वांवर झालेला आहे आणि विशेष करून आदरणीय सुदेत्रा वहिनी, आदरणीय जयदादा, आदरणीय पारदादा, तसेच संपूर्ण पवार कुटुंबियांवर झाला आहे. मी या सर्वांना ईश्वर शक्ती देव. आपण सर्व बारामतीकर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना ह्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक बारामतीकरांनी आपला जबाबदारी, आपली जी काय कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये कुठेही आपण बारामतीकर कमी पडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मी बारामतीचा नगराध्यक्ष म्हणून बारामती सहकारी बँकेचा विद्यमान चेअरमन, काळजीवाहू विद्यमान चेअरमन असताना समस्त बारामती नगरी, समस्त बारामती सहकारी बँकेचे सर्वच कर्मचारी वृंद तसेच समस्त बारामतीकरांच्या वतीने आदरणीय दादांना, आपल्या प्रिय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पसायदानाने आजच्या शोकसभेची सांगता होणार आहे. आपण सगळेजण मिळून मनाशी खूणगाठ बांधूया, शपथ घेऊया की दादांचे विचार आणि या विचारांचे वारसदार आपण बनूया. अनेक आठवणी आहेत, अनेकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. जसं मी सांगितलं की अनेकांना बोलण्याची संधी मिळाली नाही. आयोजकांच्या वतीने मी आपले मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. अनेक अनुभव आहेत. जसं आपल्यातला बारामतीतला कुठलाही बारामतीकर दादांना भेटायला गेला तर काळजी घे असं प्रत्येकाला आवर्जून दादा सांगायचे. जसं मधल्या काळामध्ये सुरतचं एक अधिवेशन होतं, तिथं संजय शेठ संघवी, सस्ते साहेब, भोकरे मेंबर हे सगळे गेले होते आणि त्यावेळी दादाने त्यांना सांगितलं की काळजी घ्या, काळजी घे असं जे आठवणीने असायचं. तर आज आपण सगळेजण देवाला साकडं घालूया की देवा आमच्या लाडक्या दादाची काळजी घे. कारण आता दादा आपल्यात नाहीयेत, ते देवासोबत आहेत. तर देवाला आपण साकडं घालूया, आमच्या दादाची काळजी घे, पसायदान म्हणूया आणि पसायदानाने या शोकसभेची सांगता करूया. सगळ्यांनी हात जोडूया. वारकरी संप्रदायाप्रमाणे आजवर एक अभंग होईल, पसायदान होईल. नंतर सर्व कार्यकर्त्यांनी दादांच्या फोटोजवळ येऊन दर्शन घ्यावे. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. पुढे फार बोलू काही हवगे फारी विधित, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे,
तोषुनी मज द्यावे पसाय दान हे जे घाची व्यंकटी सांडो तया सकळ विरथी वाढो भूतास परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तो भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल तिजे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सजल सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी ध्वजी जो आदि पुरुषी अखंडित आणि रक्त उपजीविये विशेषी लोकी ये द्रष्टा दृष्टी विजय होवावेची हे तमने श्री विश्वशराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखया झाला सुखीने वरे ज्ञान देव सुखया झाला येणे वरे ज्ञान देव सुखया झाला. सगळ्यांना विनंती आहे, शोक सभा झाल्यानंतर आपण सगळ्यांनी पुष्प अर्पण करून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करूया. शिस्तीमध्ये या, एका बाजूने या आणि रांगेत दुसऱ्या बाजूने बाहेर पडा, तरच सगळ्यांना दर्शन घेता येईल. सगळे एकदम समोर येऊ नका, विनंती आहे. एका बाजूने रांगेत या, दुसऱ्या बाजूने जा, गेटच्या बाजूला गेट त्या बाजूने या आणि दुसऱ्या बाजूला बाहेर पडा. एका वेळी पुढे येऊ नका, घाई करू नका. चप्पल दूर अंतरावर काढा, चप्पल दर्शनाच्या आसपास काढू नका, दूर अंतरावर काढा. काही करू नका. मध्ये शिरू नका, किती लाईन नाही आहे मध्ये मध्ये शिरू नका, शिस्त पाळा जरा. काही करू नका, काही नका करू, शिस्तीत घ्या, ढकला ढकली करू नका. पडल मान, हळू हळू हळू. थोडी थोडी पुढे घ्या, सगळ्यांना वाला लागायचं. खाली गेली. काही करू नका.
चला लवकर चला. अजित दादा अमर रहे. आपण पाणी देऊ का?
थांबतो गावात पण आधी सुद्धा आता बोलायचं मी सगळ्या इलेक्शन इकडे बसायचो दोन्ही चालायचो काँग्रेस दोन्ही चालायचं मला मिळत बऱ्याच वेळा काढले म्हटलं अरे आम्ही तर सगळं बसायचो पॅम्पलेट बनवायचो आता तिथं थकला की आम्ही स्क्रीन मारायचो स्क्रीन सुद्धा मारायचो त्यांनी सीओला सर जगताप